यामध्ये आपण स्मार्ट प्रकल्पासाठी जे काही संनियंत्रण आणि मूल्यमापन विषयी माहिती करून घ्यायची आहे. आता हे दोन्हीसाठी महत्त्वाचं आहे की प्रकल्प राबवणारे जे अधिकारी आहेत आपले सगळे PIU लेवलचे असतील आणि आपले रिजनल लेवलचे असतील, तसेच डिस्ट्रिक्ट लेवलचे असतील, तर त्या सर्वांसाठी पण हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे जे आपले आपण उपप्रकल्प राबवणार आहोत सिबिओनचे, तर त्यांना पण उपप्रकल्प राबवताना कोणत्या गोष्टी आपल्याला पाहिजे आहेत, त्या गोष्टींची माहिती आपल्याला प्रकल्पाला द्यायची आहे वेळोवेळी. तर हे सगळं आपल्याला यामध्ये माहिती करून घ्यायची आहे. थोडासा विषय थोडासा क्लिष्ट असा आहे. याचं कारण असं आहे की म्हणजे प्रकल्प स्तरावर असेल, त्यानंतर शासनाच्या स्तरावर असेल आणि जागतिक बँकेच्या स्तरावर असेल. या तिन्ही स्तरावर या संनियंत्रण व मूल्यमापन विषयामधले जे काही मूल्यमापन होतं प्रकल्पाचं, तर हे प्रकल्पाचं मूल्यमापन शासनाच्या स्तरावर तसं जागतिक बँकेच्या स्तरावर सुद्धा त्याकडे गांभीर्याने पाहिलं जातं. आणि ह्या मूल्यमापनाच्या आधारेच आपल्याला प्रकल्पाची जी प्रगती असेल, प्रकल्पाची जी म्हणजे फलनिष्पत्ती असेल, तर ती साध्य झाली आहे का नाही, तर हे आपल्याला समजत असतं, कळत असतं. आणि त्यासाठी जागतिक बँक असेल किंवा शासनाच्या स्तरावर असेल की जे काही आपण प्रकल्प राबवतो आहे, तर राबवताना आपण ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत, तर त्याची फलनिष्पत्ती काय झालेली आहे, त्याचा खरंच परिणाम झालेला आहे का, आणि तो परिणाम मोजायचा कसा, किंवा परिणाम साध्य करण्याचे क्रायटेरिया काय आहेत, पॅरामीटर्स काय आहेत, ते कसे पाहिजे, ते कोण पाहणार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या संनियंत्रण मूल्यमापनमध्ये प्रकल्प डिझाईन करताना अगोदरच ठरवलेल्या असतात चर्चा करून. आणि ते जागतिक बँक त्यासाठी वेळोवेळी आपल्याकडनं ह्या ज्या सगळ्या संनियंत्रण व मूल्यमापनाच्या ज्या गोष्टी आहेत, तर त्याच्यावर ते पाहते. दर 6 महिन्याला त्यांची एक मिशन असते, त्याच्यामध्ये फील्ड व्हिजिट ते करतात. जे काही उपप्रकल्प राबवलेले आहेत ते पाहतात, त्याची पाहणी करतात. त्याचबरोबर आपण ह्यासाठी एक सेवा पुरवठादार संस्था नेमलेली असते. आणि ही सेवा पुरवठादार संस्था ही म्हणजे थर्ड पार्टी संस्था असल्यासारखी आहे. आणि ती आपलं प्रकल्पाचं मूल्यमापन वेळोवेळी करत असते. तर ही सेवा पुरवठादार संस्था संपादन प्रक्रिया सध्या सुरू आहे. आणि लवकरच ही आपल्या फील्डवर आपल्या संनियंत्रण व मूल्यमापनासाठी येईल. त्या अगोदर आपण जसं थोडक्यात आपल्याला माहीत आहे की मी प्रेझेंटेशन शेअर करतोय. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ह्या सर्व बाबी पाहताना ज्या काही आपण निकष ठरवलेले आहेत आपण, की कुठल्या निकषाच्या आधारे स्मार्ट प्रकल्पाची जी म्हणजे प्रगती आहे, तर ती आपल्याला पाहिजे आहे. त्यानंतर जे काही आपण लक्ष्यांक ठेवलेला आहे, तर ते लक्ष्यांक साध्य झालंय का नाही ते पाहायचं आपल्याला आहे. दर वर्षाचं असेल, दर 6 महिन्यात, असं दर वर्षाचे आपण लक्ष्यांक ठेवलेले आहेत आणि ते साध्य झालंय का नाही ते आपल्याला पाहायचं आहे. आणि त्याचबरोबर फलनिष्पत्ती म्हणजे ह्याच्यामध्ये 3 प्रकारे आपण साधारणतः बघतो की आपण जे काही प्रकल्प राबवतो त्याला आपण इनपुट असं म्हणतो आपण थोडक्यात. जे काही टार्गेट असतं आपलं ते आपलं इनपुट आहे की ज्याच्या प्रकल्प राबवतोय आपण. त्याच्यानंतर त्यातनं जे आउटपुट निघतं म्हणजे त्यातनं जे काही आपले साध्य टार्गेट आपलं असेल 100, तर त्यातनं 80 आपलं अचीव्ह झालं, तर ते जे साध्य आहे त्याला आपण आउटपुट असं म्हणतो ह्या संनियंत्रण व मूल्यमापनाच्या भाषेत. आणि दुसरं एक टर्म आहे आउटकम, म्हणजे फलनिष्पत्ती. मगाशी जसं म्हटलं की परिणाम काय झालाय, म्हणजे आपला जे काही प्रकल्पाचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर काय झाला, शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत की त्याला ट्रेनिंग जे दिलं आपण, डेमॉन्स्ट्रेशन दिलं आपण, तर त्याच्या रेग्युलर जे काही शेती करतात ते, किंवा आता आपल्या ह्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत, तर त्यांच्या एफिशियन्सीमध्ये काय उपयोग झाला का, त्याचा परिणाम काही झाला का आपल्या प्रकल्पाचा. त्याचबरोबर त्यांच्या जे वेगवेगळे व्यवसाय ते करू पाहत आहेत, तर त्या व्यवसायामध्ये त्यांचं काही वाढ झाली का. तर ह्या अशा गोष्टी आपण साधारणतः त्याचा परिणाम प्रकल्पाचा असा
ओव्हरऑल आपला होताना आपल्याला दिसतो. त्याचबरोबर जे शेतकरी किंवा जे शेतकरी उत्पादक कंपन्या आपल्या प्रकल्पामध्ये सहभागी झालेले नाहीत, तर त्याच्यावर काही परिणाम होतो आहे का? काही डिफ्युजन होत असतं. जसं मागच्या आपल्या MSCPच्या प्रकल्पामध्ये आपल्याला दिसलं, की आपण प्रकल्पातून 472 शेतकरी उत्पादक कंपन्या तयार केल्या. पण त्याचा परिणाम असा झाला, की आज महाराष्ट्रामध्ये 5,000 शेतकरी उत्पादक कंपन्या झाल्या. म्हणजे एक लोकांनी पाहिलं, की शेतकरी उत्पादक कंपनी तयार केली, की त्यातून काहीतरी एकत्रित माल आणता येतो, एकत्रित मार्केटला जाता येतं आणि ह्या अशा विचार करून लोकांनी ते पाहून आणखीन शेतकरी उत्पादक कंपनी करून पाहू, आपण एकत्र येऊन पाहू काही परिणाम त्याचा होतोय का. आता त्यातनं किती शेतकरी उत्पादक कंपन्या खरंच फायद्यात आहेत किंवा हा वेगळा विषय आहे. पण हा असा ओव्हरऑल इम्पॅक्ट जो आहे प्रकल्पाचा, तो आपल्या ह्या जागतिक बँकेचा प्रकल्पाचा उद्देशच हा असतो, की एक पायलट किंवा एक तुम्हाला एक नवीन नाविन्यपूर्ण उपक्रम की ज्याच्यामध्ये आता ह्या प्रकल्पामध्ये आपला व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट हा आपला नाविन्यपूर्ण घटक आहे आणि त्या घटकाचा आपल्याला एक जाणीव काही शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गटांपर्यंत आपल्याला पोहोचवण्याचं काम या प्रकल्पामार्फत आपण करत आहे आणि त्याचा परिणाम मग इतर शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या ह्या प्रकल्पामध्ये आलेल्या नाहीत, सहभागी होणार नाहीत, पण तरी भविष्यात ते आपले जे काही सक्सेस आहे किंवा जे काही चांगल्या उत्पादक सहकारी उत्पादक ज्या कंपन्या आहेत, तर त्यांचं जे सक्सेस रेट आहे, तर ते पाहून ते काही प्रयोग करतील. तर हा एक डिफ्युजन, तर तो पण याच्यामध्ये मूल्यमापनामध्ये आपण थोडासा धरत असतो. तर आता सर्वप्रथम जर आपण बघितलं, की आपल्याला जसं माहिती आहे, की ह्याचे या प्रकल्पामध्ये वेगवेगळे घटक आहेत. की पहिला घटक जो आहे तो आपण कृषी विभाग आहे आणि कृषी पणन विभाग आहे राज्याचा. तर त्याचे जे आपले त्या डिपार्टमेंटचं कॅपॅसिटी वाढवण्यासाठी काम करणार आहे. पहिला ए कंपोनंट जो आहे तो. तर त्याच्यामध्ये एनहान्सिंग इन्स्टिट्यूशनल कॅपॅसिटी ऑफ डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर. तर याच्यामध्ये एक शिफ्ट ऑफ स्कीम ओरिएंटेड अप्रोच टू अन आउटकम बेस्ड मार्केट ड्रिव्हन अप्रोच. तर ओव्हरऑलच आता हे जे आपली विकेल ते पिकेल ही जी काही आपली असं एक स्कीम ओरिएंटेड आपण सुरू झालेलं आहे किंवा जी काही विचार आहे शासनाचा, तर त्याचा उद्देशच हा आहे की आपण आता मार्केट ड्रिव्हन अप्रोच ह्याचा सुरू केलेला आहे. जसं आपला MSCPच्या ह्याच्यामध्ये आपण एक मार्केट लेड एक्सटेन्शन आपण केलेलं होतं, की मार्केटला जी काही गरज आहे त्यानुसार उत्पादन करण्यासाठी आपण शेतकऱ्यांना प्रेरित करत होतो. तर ह्या याच्यामध्ये पुढे जाऊन आपल्याला मुळात आपल्या ज्या कृषी विभागाची जे सर्व जे काही 27-28 हजार लोक आहेत, तर त्यांनाच आपलं मार्केट ड्रिव्हन अप्रोच कसा आणता येईल आपल्याला. तर ह्या दृष्टीने हा पहिला घटक जो आहे तो काम करणार आहे आणि त्यासाठी आपले आपण एक सेवा पुरवठादार संस्था डिलॉईट नावाची जी कन्सल्टन्सी फर्म आहे, तर त्याचा आपण ती आता अभ्यास करते आहे. ती सगळ्या कृषी विभागाचा सगळ्या वेगवेगळ्या लेवलचा प्रत्येक जे काही अधिकारी आहेत राज्यस्तरावर, विभागीय स्तरावर, जिल्हा स्तरावर, तर त्यांचं कामाचं स्वरूप काय आहे, किती काम असतं, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्याचा आपल्याला एक स्टडी रिपोर्ट देणार आहे. त्या रिपोर्टच्या आधारे मग पुढे जाऊन आपल्याला जे काही बदल आहेत गरजेचे कृषी विभागामध्ये तसंच कृषी पणन विभागामध्ये, की जेणेकरून आपल्या अधिकाऱ्यांचा, कर्मचाऱ्यांचा अप्रोचच बदलणं गरजेचं आहे, की त्यांचा अप्रोच सुद्धा त्यांना सुद्धा ट्रेनिंगची गरज आहे. त्यांना सुद्धा मार्केट ओरिएंटेड होणं गरजेचं आहे. की जे काही आपण आता पारंपरिक पद्धतीने आपण जर पाहिलं तर आपला हा प्रोडक्शन अप्रोच होता, तर तो आता कुठेतरी आपल्याला मार्केट ड्रिव्हन अप्रोच करणं गरजेचं आहे. तर त्या अनुषंगाने आपण प्रकल्पामध्ये वेगवेगळे ट्रेनिंग घेणार आहेत, वेगवेगळ्या गोष्टी करणार आहेत आणि त्याचा परिणाम जो आहे तर तो आपल्या जे काही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात कृषी अधिकारी, तर त्यांच्या मार्गदर्शनावर होणार आहे आणि त्याचा उपयोग पुढे जाऊन मग शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना अजून मार्केट ड्रिव्हन अप्रोच कसा करता येईल आपल्याला. वेगवेगळ्या नवीन स्कीम्स ज्या आता केंद्र शासनाच्या येत आहेत, राज्य शासनाच्या येतात, त्याच्यामध्ये मार्केट किंवा क्वालिटी याच्यावर भर आहे, एक्सपोर्ट्सवर भर आहे. तर तो आपल्याला अधिकाऱ्यांपासूनच बदल कसा घडून आणता येईल, तर त्या अनुषंगाने हा घटक ए आहे आणि त्या अनुषंगाने आपण जसं बघितलं की शिफ्ट बजेट स्कीम्स अराउंड क्लस्टर अँड कमोडिटी प्लॅन्स.
आणि त्याच्यामुळे आपण आता अशी संकल्पना मांडतोय की एका जिल्ह्यामध्ये एका पिकावर कॉन्सन्ट्रेट करू आपण. मग त्या पिकामध्ये जास्तीत जास्त उत्पादन असेल, उत्पादकता असेल, गुणवत्ता असेल, तर ती कशी वाढवता येईल आपल्याला आणि ते मार्केटला लिंक कसं करता येईल आपल्याला. तर ह्या अनुषंगाने शासनाचा अप्रोच पण आपला आता डिपार्टमेंटचा बदलत चाललेला आहे. तर त्या दृष्टीने आपण ह्या घटकामध्ये काम करतो आहे. आणि त्याच्यामध्ये जसं आपण मगाशी म्हटलं की कॅपेबिलिटी असेसमेंट ऑफ स्टाफ आहे, की प्रत्येक अधिकारी किंवा जी काही आपल्या पोस्ट आहेत तर त्या पोस्टचे लागणारे एक कॅपॅसिटी आहे, त्यांची एक कॅपेबिलिटी आहे, तर त्याचं असेसमेंट केलं जाणार आहे. आणि त्या असेसमेंटच्या अनुषंगाने काही आपल्या बदल जे काही घडवायचे आहेत, बदल आणायचे आहेत आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जॉब डिस्क्रिप्शनमध्ये असतील, जॉब करण्याची पद्धतीमध्ये असतील, तर ते आपण या स्टडीमधनं आपण आणणार आहोत, या घटकातून आणणार आहेत. आणि त्याबरोबर जे काही आपल्याला गरजेच्या ट्रेनिंगच्या गरजा आहेत, तर त्या ट्रेनिंगच्या गरजा आपण ह्या कॅपॅसिटी बिल्डिंगमधनं आपण घडवून आणतो आहोत. त्यासाठी आपण निरनिराळ्या आंतरराष्ट्रीय असतील, राष्ट्रीय पातळीवरच्या नावाजलेल्या संस्था असतील, जसं आता आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्च आहे किंवा इक्रिसॅट आहे हैदराबाद येथील, तर ह्या संस्थांबरोबर आपण करार करतो आहोत की आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्याच्या दृष्टीने. त्याचबरोबर आता आपण युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे कृषी विभागास जो पाहिला आपण, तर त्याच्यामध्ये खूप विविध प्रकारे ते त्यांचं कृषी विभाग चालवत आहे, की ज्याच्यामध्ये ते कृषी सांख्यिकी शास्त्राला जास्त महत्त्व आहे तिथं. बाजारभाव शेतकऱ्यांना सांगणं त्याला जास्त महत्त्व दिलेलं आहे त्यांनी. त्याचबरोबर बाजारामध्ये फ्युचर मार्केट आहे, तर फ्युचर कमोडिटी मार्केटमध्ये कसा अप्रोच करायला पाहिजे शेतकऱ्यांनी, त्याच्यावर ते आपल्याला माहिती आपल्या अधिकाऱ्यांना असणं गरजेचं आहे. तर हे जे काही असे नवीन नवीन गोष्टी येत आहेत कृषी क्षेत्रामध्ये, तर की जे मार्केटशी लिंक आहेत. आणि आपल्याला जसं माहिती आहे की आपले सर्व जे पिकं आहेत महाराष्ट्राची, कापूस असेल, सोयाबीन असेल, मुख्य जी पिकं आहेत, तर हे आंतरराष्ट्रीय स्तरावर आता निगडीत आहेत. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठे काही बदल झाले, चीनने आयात कमी केली, अमेरिकेचं उत्पादन कमी झालं, किंवा ब्राझीलमधलं एखादं पाऊस जास्त आला आणि उत्पादन कमी जास्त झालं, तर त्या ठिकाणी आपल्याला तुम्हाला दिसेल की त्याचा परिणाम आपल्या इथल्या बाजारभावावर लगेच होतो आपल्याला, आणि त्याचा परिणाम आपल्या शेतकऱ्याच्या उत्पन्नावर आपल्याला होताना दिसतो. त्यामुळे दोन जे घटक आहेत, एकतर निसर्गातील जे काही होणारे आता बदल आपण बघतोय झपाट्याने होत आहेत, आणि दुसरे मार्केटमधले बदल ते पण झपाट्याने होत आहेत. तर ह्या दोन्ही व्हॉलटिलिटी ज्या आहेत, तर त्याच्याशी सामना आपल्याला कसा करता येईल आणि त्याच्याशी निगडीत आपल्याला निर्णय कसे घेता येतील एखादी स्कीम राबवताना किंवा हे, तर ह्याचं पण आपल्याला मार्गदर्शन देताना पण अधिकाऱ्यांना ती माहिती असणं गरजेचं आहे. तर त्या अनुषंगाने आपण युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर, त्याच्यामध्ये त्यांची फॉरेन ॲग्रिकल्चर सर्व्हिस FAS म्हणून जी काही सेवा आहे, तर त्या सेवेचा तर त्यांच्याशी आपण करार करतो आहोत कृषी विभाग. आणि त्याच्यातील जे काही ह्या नाविन्यपूर्ण क्षेत्राचा आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी कसा उपयोग होईल, तर ते आपण ह्याच्यामधनं पाहतोय. त्याचबरोबर आपण नेदरलँड्स मधील जी काही संस्था आहे, एक व्हॅन हॉल लॅरेन्स्टेन युनिव्हर्सिटी म्हणून VHL, तर त्या संस्थेबरोबर सुद्धा आपण करार करतो आहे की त्याच्यामधनं आपण विशेषतः फळं आणि भाजीपाला पिकांसाठी महाराष्ट्र नावाजलेला आहे, आणि त्या अनुषंगाने त्याची व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट कशी करता येईल आपल्याला आणखीन चांगल्या प्रकारे, तर त्या अनुषंगाने आपल्याला VHL द्वारे आपल्याला मार्गदर्शन होणार आहे. आणि ते मार्गदर्शन आपल्या अधिकाऱ्यांना आपण मास्टर ट्रेनर म्हणून आपण डेव्हलप करणार आहेत. आणि ते मास्टर ट्रेनर मग खाली आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जे BOD असतील, तर त्यांना मार्गदर्शन आपल्याला पुढे जाऊन त्याचं मिळणार आहे. तर ह्या अशा वेगवेगळ्या संस्थांबरोबर काही ठिकाणी आपण कमोडिटी बेस करणार आहे, काही ठिकाणी आपण अप्रोच असा बदलण्यासाठी व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंटसाठी करणार आहेत. तर अशा वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण गोष्टीसाठी नावाजलेले किंवा ज्या ठिकाणी जगभरात असे सिद्ध झालेलं आहे की याचा उपयोग आपल्याला चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना देऊ शकतो आपण, तर ते आपल्याला ह्या प्रकल्पातून आपण राबवतो आहे. तर हे सगळं आपलं ह्या घटक A मध्ये येणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला
हे काही सगळे कंपाइलिंग अँड डिसेमिनेशन इन्फॉर्मेशन ऑन मार्केट रेग्युलेशन, मार्केटच्या अनुषंगाने पण आपल्याला पाहिलं तर सध्याचे रिफॉर्म जे आहेत, जे बदल आहेत, तर ते घडणार आहेत का, म्हणजे त्याचा परिणाम काय होणार आहे आपल्या शेतकऱ्यांच्या जे काही उत्पन्न आहे किंवा शेतकऱ्यांना पर्यायी बाजारपेठ आणखीन काय उपलब्ध होऊ शकतात, तर त्या अनुषंगाने अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूटिंग अ सिस्टीम फॉर ट्रॅकिंग अँड रिपोर्टिंग ऑफ की मार्केट हेल्थ इंडिकेटर, ह्याच्यामध्ये आपण मार्केट हेल्थ इंडिकेटरमध्ये आपण बाजार समित्यांमध्ये जे काही बाजार समित्या आहेत, तर त्याचे जे काही बाजार समित्या चालत आहेत, तर त्या बाजार समित्याला आपल्याला काही ग्रेडेशन करता येईल का, ABC अशी काही ग्रेड देता येईल का, आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना त्या बाजार समितीमध्ये जाताना आपल्याला माहिती असेल का की ह्या बाजार समितीचीच ग्रेड काय आहे, त्याची रेटिंग काय आहे, तर असे काही आपल्याला रेटिंग्स करता येतील का, की जेणेकरून त्याचा उपयोग आपल्याला एक कॉम्पिटिशन निर्माण करण्यासाठी होईल आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना आपल्याला देण्याकरता होईल. तर त्या अनुषंगाने आपण ह्याच्यात हे केलेलं आहे या घटकामध्ये. त्याचं या सर्वाचं आपण डायरेक्टली जे घटक आहे, तर त्याचं आपण सनियंत्रण व मूल्यमापन प्रकल्प स्तरावरनं आपण करणार आहोत. आणि जे काही प्रकल्प अंमलबजावणी आहे, कृषी विभाग आहे आणि कृषी पणन विभाग आहे विशेषतः, तर त्यांच्यामार्फत त्याचं सर्व सेवा पुरवठादार संस्था नेमणं असेल किंवा जे काही ऍक्टिव्हिटीज करणं असेल, तर त्या दृष्टीने होणार आहे. आणि ह्या पूर्ण स्मार्ट प्रकल्पाची एक आपण MIS प्रणाली आपण करणार आहे, कारण की माहिती संकलन प्रकल्प जसा राबवतोय आपण, तर त्याची माहिती संकलन करणं गरजेचं आहे. आणि त्या माहिती संकलन जसं जसं प्रकल्प राबवतोय, तर तशी तशी माहिती आपण संकलित करतो आणि मग आपण त्याचं टार्गेट जे आहे वर्षापूर्वी ठेवलेलं आणि ते अचीव झालं का नाही ते आपण वेळोवेळी पाहतो. आणि त्याची फलनिष्पत्ती हा एक मोठा वेगळा प्रकार आहे. तर त्याचा आपण सर्वे करतो, ज्या एक हाऊस होल्ड सर्वे ज्याला आपण म्हणतो, शेतकऱ्यांचा सहभाग असलेले वेगवेगळे जे आपले स्टेक होल्डर्स आहेत व्हॅल्यू चेन मधले, की काही कमिशन एजंट असतील, काही बायर्स असतील, ट्रेडर्स असतील, प्रोसेसर्स असतील, तर ह्या सर्वांचा आपण सर्वे करणार आहे कंटिन्युअसली दरवर्षी. आणि त्या सर्वेच्या माध्यमातून ह्या प्रकल्पाचा परिणाम त्यांच्या व्यवसायावर कसा झालेला आहे, तर तो आपण ट्रॅक करणार आहे पूर्ण. तर अशा पद्धतीने ह्या सनियंत्रण व मूल्यमापन दोन पद्धतीने केलं जातं, एकतर MISच्या माहिती प्रणाली माध्यमातून आणि दुसरी गोष्ट जी आहे ती सर्वे बेस जी आहे, तर त्या माध्यमातून आपण केली जाते. तर असे हे घटकातले दोन जे बाबी आहेत, तर त्या आहेत. तिसरी बाब आहे की जे आपण काही मुख्य जे पिकं आहेत महाराष्ट्रातले, तर त्याची आपण ॲग्री बिझनेस स्टुअर्डशिप काउन्सिल आपण तयार सेटअप करणार आहे. तर याच्यामध्ये स्टुअर्डशिप काउन्सिल म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगायचं तर एक पीक परिषद सारखं, पण याच्यामध्ये जसं आता आपल्या सध्या एक चांगलं उदाहरण द्यायचं म्हणजे द्राक्ष बागायतदार संघ आहे. तर द्राक्ष बागायतदार संघ सध्याचा जो आहे तो आपला हा फक्त प्रोडक्शन शी निगडीत फक्त आहे. तर ह्या द्राक्ष बागायतदार संघामध्ये आपण जर व्यापारी त्याला जोडले गेले, एक्सपोर्टर जोडले गेले, त्याला काही इनपुटच्या कंपन्या जोडल्या गेल्या आणि असे पूर्ण व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंटले सर्व प्रमुख जे काही स्टेक होल्डर्स आहेत, तर त्याचे प्रतिनिधी ह्या पीक परिषदेमध्ये जर आले, तर ते पूर्ण त्या पिकाबद्दल जे काही चांगला त्याची वाढ होण्यासाठी, त्या पिकाला चांगला भाव बाजारपेठ मिळण्यासाठी आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी ही काउन्सिल जी आहे, तर ही आपल्याला मदत करणार आहे. तर अशा 6 प्रमुख पिकांच्या महाराष्ट्रातल्या आपण ह्या प्रकल्पातून ॲग्री बिझनेस स्टुअर्डशिप काउन्सिल करणार आहोत. आणि ह्याचं सक्सेसफुल उदाहरण जर आपल्याला पाहायचं म्हटलं सध्या, तर अमेरिकेतलंच आपल्याला माहिती आहे की वॉशिंग्टन ॲपल, की जे सफरचंद आपण वॉशिंग्टन ॲपल म्हणून आता आपल्या तालुक्या स्तरावर पण उपलब्ध होतं. तर हे कसं शक्य आहे की तिथला एखादा शेतकरीच्या फळाचं आपल्या तालुक्याच्या स्तरावर गाव पातळीपर्यंत येऊन पोचलं आहे आणि आपल्याला परवडते अशा किमतीत ते विकू शकतात ते. तर हे कसं शक्य झालं त्यांना? वॉशिंग्टन ॲपल असेल किंवा तुम्ही कॅलिफोर्निया ॲल्मंड्स असतील किंवा आता त्यांचे वेगवेगळे तुम्ही ह्या सर्व पिकांचे आपल्या पेपरमध्ये जाहिराती येतात, आपल्या टीव्हीवर त्यांच्या जाहिराती येतात. तर हे कसं शक्य झालं? म्हणजे काय, म्हणजे हे मार्केट एवढं त्यांचं डेव्हलप केलेलं आहे त्यांनी की तिथल्या शेतकऱ्यांचं फळांचं मार्केट आपल्या भारतातल्या ग्राहकांपर्यंत कसं जाऊ शकेल किंवा इव्हन जगभरातल्या ग्राहकांपर्यंत कसं पोचू शकेल,
आणि त्या अनुषंगाने तर हे हे जे काही मार्केट डेव्हलपमेंट आहे, तर हे मार्केट डेव्हलपमेंटचं काम हे स्टुअर्डशिप काउन्सिल करतात. आणि चांगल्या प्रकारे तर आपल्या इथंही जसं चांगली पिकं आहेत आपली, द्राक्ष असेल, डाळिंब असेल, केळी असेल किंवा इव्हन सोयाबीन असेल, कापूस असेल, तर ह्या पिकांचं आपण असं जर मार्केटिंग चांगल्या प्रकारे करू शकलो आणि जगभरातल्या लोकांना आकृष्ट करू शकलो आपण, तर निश्चित आपल्याला शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होऊ शकतो, चांगला दर मिळू शकतो आणि सर्वच क्षेत्रातील त्या व्हॅल्यू चेन मधल्या प्लेयरचा फायदा त्याचा होऊ शकतो. तर त्या अनुषंगाने ते आपण करतो आहोत. दुसरा जो कंपोनंट आहे अर्थात ह्यामध्ये आपल्याला जे काही आपले प्रामुख्याने उपप्रकल्प राबवले जाणार आहेत, तर ते ह्याच्यामध्ये आहेत. जसं आपल्याला माहितीच आहे की प्रॉडक्टिव्ह पार्टनरशिप सब प्रोजेक्ट असतील, मार्केट ॲक्सेस प्लॅन असतील, कॉम्प्लिमेंटरी इनोव्हेशन इन्व्हेस्टमेंट सब प्रोजेक्ट असतील, तर हे तिन्ही जे आहेत ते आपले सीबीओ निगडीत आहेत. आणि या सीबीओ निगडीत असलेल्या उपप्रकल्पांना आपल्याला संनियंत्रण आणि मूल्यमापनाच्या दृष्टीने महत्त्व आहे. आणि त्या अनुषंगाने आपण ह्या पूर्ण प्रकल्पामध्ये एखादा उपप्रकल्प सुरुवात म्हणजे त्याचं ग्रँट ॲग्रीमेंट मंजूर होण्यापासून तर ते शेवटी 3 वर्षामध्ये त्याचं वाढ जी आपल्याला बघायची आहे, तर ती वाढ सुद्धा त्या अनुषंगाने आपल्याला पाहायची आहे की उपप्रकल्प राबवला आहे, मग उपप्रकल्प राबवून झाल्यानंतर त्याचा व्यवसाय कसा वाढलेला आहे. आणि जे काही आपण जे आता फुल प्रोजेक्ट प्रपोजल FPP मध्ये जे काही आपण ॲझम्पशन्स घेतो आहेत की यांचं हे पीक घेतील, यांचं उत्पन्न एवढं वाढेल, मग हे एकत्र एवढं करतील आणि त्याच्यावर हे ग्रेडिंग पॅकिंग करणार आहेत, त्याच्यावर किंवा प्रोसेसिंग करणार आहेत, किंवा वेअरहाऊस आपण बांधणार आहे काही ठिकाणी आणि मग त्याचं मार्केटिंग अशा पद्धतीने करणार आहे, या बायरकडे जाणार आहे आणि मग ते बायर असं त्याला रेट देईल. हे जे काही सगळे ॲझम्पशन्स आपण FPP मध्ये मांडतोय सध्या आपण, आणि ते खरंच आपल्याला त्या FPP मध्ये जे काही लिहिले आपण, तर त्याच्याप्रमाणे ते राबवलं जातोय का किंवा त्याचा खरंच तसे परिणाम होत आहेत का, तर ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आणि ते वेळोवेळी आपण या सर्व सब प्रोजेक्टसाठी आपण पाहणार आहेत. त्यानंतर प्रायोरिटी इन्व्हेस्टमेंट इन पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये महाकॉट असेल, त्यामध्ये आपण स्मार्ट कॉटन विशेषतः कापूस पिकासाठी 12 जिल्ह्यांमध्ये जे काही आपण राबवलं जाणार आहे, तर त्या अनुषंगाने त्या ठिकाणी सुद्धा आपण शेतकऱ्यांच्या स्तरावर असेल, उत्पादक कंपन्यांच्या स्तरावर असेल, नंतर जिनर्सच्या स्तरावर असेल, स्पिनर्सच्या स्तरावर असेल, इथं आपण एक मार्केट प्लॅटफॉर्म निर्माण करणार आहे. त्या मार्केटिंग प्लॅटफॉर्म मध्ये बेल्सच्या स्वरूपात शेतकरी उत्पादक कंपन्या त्यांचा माल विकू शकणार आहेत आणि त्याचा फायदा शेतकरी उत्पादक कंपन्याला चांगला भाव मिळण्यामध्ये होणार आहे. तर या अनुषंगाने खरंच ते साध्य होताना त्याचा परिणाम उत्पन्नावर किती होणार आहे, त्याचबरोबर जिनर्सवर काय परिणाम होणार आहे, त्याचा स्पिनर्सवर काय परिणाम होणार आहे आणि एकूणातच कॉटनच्या व्हॅल्यू चेनमध्ये त्याचा काय परिणाम होणार आहे, तर हे सर्व आपल्याला त्यामध्ये पाहायचं आहे. आणि त्याचे दर वर्षाचे टार्गेट आपण ठेवलेले आहेत आणि ते टार्गेट अचीव करतोय का नाही, तर त्या अनुषंगाने आपण पाहणार आहोत. त्यानंतर पणन महामंडळाच्या दृष्टीने एक्सपोर्ट लिंकेज इथं काही आपण इन्फ्रास्ट्रक्चर देणार आहोत आपण, की ज्याच्यामध्ये एक्सपोर्ट विशेषतः फळांची जी निर्यात होती, तर त्या निर्यातीच्या दृष्टीने जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागते, तर ते आपण देणार आहोत. तर ते त्याचा परिणाम असा आपण पाहणार आहोत की किती शेतकरी उत्पादक कंपन्यांना त्याचा फायदा होणार आहे, किती शेतकऱ्यांचा माल त्या इन्फ्रास्ट्रक्चरमधनं जाणार आहे आणि तो एक्सपोर्ट होणार आहे. तर खरंच या इन्फ्रास्ट्रक्चरचा फायदा होणार आहे का, म्हणजे प्रकल्प राबवताना पण आपण एक स्टडी करून हा प्रकल्प राबवणार आहोत आणि राबवल्यानंतर सुद्धा त्याचा परिणाम काय होणार आहे, त्याचे आउटपुट काय होणार आहे आणि आउटकम काय होणार आहे, या दोन्ही गोष्टी आपण पाहणार आहोत. तसंच लाईफस्टॉक इंटरव्हेन्शन्समध्ये पण आपण शेळी पालन विशेषतः त्याच्यावर भर दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने त्याचे जे शेतकरी गट असतील आणि शेळी पालक असतील, तर त्यांना आपण प्रशिक्षण देणार आहे, त्यांचे पण आपण उपप्रकल्प राबवणार आहोत. तर त्याचाही परिणाम काय होणार आहे, एकूणच त्यांचं उत्पन्न वाढणार आहे का, शेळीचं जे आता लाईव्ह वेट बेसिसवर जे काही बायर्स त्यांना उपलब्ध होणार आहेत, आपण काही पाहतोय, तर ते बायर्स खरंच त्यांना तेवढा भाव देणार आहेत का, आणि एकूणच शेळीच्या व्हॅल्यू चेनवर
त्याचा काय परिणाम होणार आहे, तर ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. आणि तसंच बॅकयार्ड पोल्ट्री, ज्या काही महिलांचा सहभाग आपण याच्यामध्ये घेतलेला आहे, MSR लेम असेल किंवा मावीम असेल, या माध्यमातून आपण महिलांचा सहभाग याच्यामधनं घेतलेला आहे. आणि त्याच्यामधनं काही त्यांनी जे काही घरातील परसबागेतील कुक्कुटपालन, तर त्याच्या अनुषंगाने आपण खरंच त्यांच्या अंड्यांचा चांगल्या प्रकारे मार्केट लिंकेज झालंय का, आणि ते झाल्यानंतर त्याचा परिणामामध्ये त्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे का, तर ते आपण याच्यातून पाहणार आहे. तर हा मेजर त्याचं इंटरव्हेन्शन आपलं आहे, आणि त्याचा परिणाम ह्या त्यांच्या महिलांच्या उत्पन्नावर होणार आहे का नाही ते आपण पाहणार आहे. त्याचे काही टार्गेट्स आपण ठरवलेले आहेत, ते पण आपण पाहूयात की ते टार्गेट्स काय आहेत ते. त्यानंतर एंटरप्राइज डेव्हलपमेंट सपोर्ट, याच्यामध्ये जे काही सध्याच्या अस्तित्वातले असलेले उद्योग आहेत, विशेषतः महिलांचे उद्योग आहेत, तर त्यांना आपण BDS सर्व्हिसेस, म्हणजे तो उद्योग वाढवण्यासाठी त्यांना जर काही प्रपोजल बँकेचं करायचं असेल, तर ते बँकेचं प्रपोजल तयार करण्यासाठी आपण सेवा पुरवठादाराची नेमणूक करणार आहे. आणि ते प्रपोजल बँकेत सादर करून त्यांना लोन उपलब्ध करून देणार आहे त्या प्रपोजलला. असं एक बिझनेस डेव्हलपमेंट सर्व्हिसेस देणार आहे. मार्केट मिळवून देण्यासाठी काही आपण ती सेवा पुरवठादार मदत करणार आहे. तर असे विविध सध्याचे उद्योजक आहेत, त्यांचा व्यवसाय वाढ करण्यासाठी आपण एक मदत त्यांना अशा पद्धतीने करणार आहे. मग त्या अनुषंगाने आपण असं पाहणार आहोत की ह्या उद्योजक डेव्हलप झाल्यानंतर किंवा आपले उपप्रकल्पामध्ये सुद्धा आपण ह्या पाहणार आहे की खरंच ह्याच्यातून किती नोकऱ्या निर्मिती झाली, तर ते सुद्धा आपण ह्याच्यामधनं पाहणार आहे की खरंच ह्याच्यामधनं काही आपल्याला लहान लहान छोटे छोटे ह्याच्यातनं निर्माण होतील, नोकऱ्या निर्माण होतील, तर ते जॉब्स किती निर्माण झालेले आहेत, तर ते सुद्धा आपण ह्याच्यातनं पाहणार आहोत. त्यानंतर ॲक्सेस टू फायनान्स मध्ये आपण अर्थात की ह्या उपप्रकल्पांना जे काही बँकेचं लोनची मदत लागणार आहे, तर ती लोनची मदत आपण करणार आहे. त्याच्यासाठी पण वेगवेगळी बँका किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूटचा सहभाग कसा होतो आहे, आणि ते लोन देण्यासाठी कुठल्या प्रकारचे वेगवेगळे प्रॉडक्ट त्यांनी आणतायत, तर त्याचा परिणाम सुद्धा असा होणार आहे की ते आपल्या उपप्रकल्पातले शेतकरी उत्पादक कंपन्यांना तर फायदा होणारच आहे, पण इतर मार्केटमधल्या पण शेतकरी उत्पादक कंपन्यांना त्याचा फायदा होणार आहे. तर असं आपण याच्यातनं पाहणार आहोत की नवीन बँकेचे प्रॉडक्ट शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी कुठल्या बँका आणणार आहेत. म्हणजे आपण तर त्यांना हे ॲक्सेस टू फायनान्स करणारच आहेत, पण त्याचबरोबर बँकांनी नवीन कुठले प्रॉडक्ट लॉन्च करणार आहेत FPOसाठी, तर त्या दृष्टीने आपण प्रकल्पातून प्रयत्न करणार आहे, आणि त्याचा परिणाम इतरांना पण त्याचा फायदा होणार आहे. अर्बन फूड सिस्टीममध्ये आपण पुणे शहरातील पुणे महानगरपालिकेबरोबर काम करणार आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला जसं माहिती आहे की पुणे शहराच्या आजूबाजूला जे काही शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत, तर त्यांना डायरेक्टली आपल्याला जे काही शहरातले आठवडी बाजार आहेत, तर त्या शहरातल्या आठवडी बाजारांच्या द्वारे शहरातील नागरिकांपर्यंत शेतकऱ्यांना कसं पोहोचता येईल, तर त्या अनुषंगाने आपण या प्रकल्पामध्ये काम करणार आहे. आणि त्याचबरोबर काही आपण जे मिड डे मील स्कीम आहे, म्हणजे जे काही महानगरपालिकेतली शाळेतील मुलं आहेत, तर त्यांना जे काही खाद्य अन्न दिलं जातं, तर ते आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांद्वारे कसं दिलं जाईल, तर ह्याचा पण प्रयोग आपण याच्यातून करणार आहे. आणि त्यानंतर या प्रयोगातील सक्सेस जो आहे तो इतर महानगरपालिकेत, इतर नगरपालिकेतील शाळा आणि तिथल्या आजूबाजूच्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना कसं जोडता येईल आपल्याला, तर त्या अनुषंगाने आपण याचा परिणाम जो आहे तर तो पाहणार आहे. आणि एकूणातच एक क्लीनलीनेस किंवा याच्यामध्ये जे काही स्लॉटर हाऊस पण आपण जे काही आहे पुणे महानगरपालिकेचं कोंडव्यातलं, तर ते आपण त्याचं पण रिनोव्हेशन करणार आहे. त्याचबरोबर आपण जे काही हे बचर्स म्हणतात की जे ज्याला आपण मटण कापणारे जे आहेत, तर त्यांना सुद्धा आपण ट्रेनिंग देणार आहेत हायजीनचं. कारण आता बरेचसे आपण शहरातले मटण शॉप्स बघतो, चिकन शॉप बघतो की जिथं म्हणजे त्यांना चांगल्या प्रकारे हायजीन कसं मेंटेन करण्यासाठी प्रशिक्षण दिलं जाणार आहे याच्यामधून, या प्रकल्पातून. आणि त्याचा परिणाम असा होणार आहे की चांगल्या क्वालिटीचं मटण जे आहे, ही आपली जी शेतकरी शेळी उत्पादक शेतकरी आहेत आणि नागरिक आहेत, याच्यातला जो मधला दुवा आहे किंवा ती पूर्ण चेन आहे,
तर ती कशी आपल्याला चांगल्या प्रकारे मेंटेन करता येईल, क्वालिटी कशी इम्प्रूव्हमेंट आणता येईल आणि त्याचा परिणाम आपल्याला दोघांना म्हणजे नागरिकांना पण चांगली क्वालिटी मिळेल आणि शेतकऱ्यांना पण चांगला बाजारभाव मिळू शकतो जर चांगल्या क्वालिटी त्यांना पोहोच. तर अशा पद्धतीने आपण या पायलटमध्ये काम करतोय आणि त्याचा परिणाम जो होणार आहे, त्याचे रिझल्ट जे आहेत, तर याचा आपल्याला पुढे दुसऱ्या शहरातील मध्ये वाढ करण्यासाठी होणार आहे. त्यानंतर कंपोनंट सी जो आहे हा आपल्याला जसं माहिती आहे की सी घटकामध्ये मार्केट रिस्क जे काय आहेत तर त्या रिस्क मिटिगेशन कशा करायच्या म्हणजे जे काही अडचणी आपल्याला मार्केटमध्ये येतात तर त्याला सामोरे कसं जायचं किंवा त्याला पर्याय काय आपल्याला उपयोग येऊ शकतो तर त्या अनुषंगाने आहे. तर याच्यातला पहिला घटक आहे तो आहे मार्केट माहिती प्रणाली व माहिती म्हणजे माहिती जी आहे कृषी माहिती बाजारभावांची माहिती त्याचा अभ्यास करून त्याच्यावर काही असे निकष आपल्याला काढता येतील का की ज्याचा फायदा आपल्याला शेतकरी बांधवांना देता येऊ शकतो की ज्याचा जसं आता आपण वेदर फोरकास्ट आहे की येत्या 2-4 दिवसामध्ये चांगला पाऊस पडणार आहे किंवा येत्या 2-4 दिवसामधलं हवामान कसं असेल जसा हवामानाचा अंदाज देतो तसं आपल्याला बाजाराचा अंदाज देता येईल का आणि तो पण लागवडीच्या अगोदर की लागवड केल्यानंतर आणि कापणीच्या वेळी त्या पिकाची बाजारभाव काय असतील ह्याचा अंदाज जर लागवडीपूर्वी आपण देऊ शकलो तर त्याचा फायदा आपल्याला शेतकऱ्यांना ते पीक घ्यायचं का नाही घ्यायचं हा निर्णय घेण्यासाठी होईल. त्याचबरोबर काढणीच्या पूर्वी की काढणी झाल्यानंतर साधारणतः बाजारभाव काय असेल या पिकाचा म्हणजे जेणेकरून काढल्यानंतर हे पीक लगेच बाजारामध्ये न्यायचंय का आपल्याला थोडंसं बाजार वेअरहाऊसमध्ये ठेवता आलं आणि मग थोड्या दिवसांनी जर बाजारात नेता आलं तर त्याचे बाजारभावाचे अंदाज काय असतील तर त्या अनुषंगाने आहे. तर ह्याचा परिणाम पण आपल्याला मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना होणार आहे कारण की जर बाजारभावाचे अंदाज आपल्याला माहिती आहे की काही दिवसांनी वाढणार असतील तर आपण ते काही वेअरहाऊसमध्ये ठेवला हा माल आणि मग तो जर बाजारात आणला थोड्या काही दिवसांनी तर त्याचा परिणाम जो आहे तो बाजार म्हणजे सध्याच्या बाजारपेठेवर पण भाव पडण्यापासून आपण रोखू शकतो आणि नंतर सुद्धा चांगला बाजारभाव त्याला मिळू शकतो. या दोन्ही गोष्टींचा फायदा त्यामध्ये होऊ शकतो. तर त्या अनुषंगाने ह्या माहिती प्रणालीला खूप महत्त्व देणार आहे आणि जसं मगाशी आपण सांगितलं की युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर आहे ते ह्या घटकासाठी आपल्याला मदत करणार आहे की जे काही वेगवेगळे बाजारपेठा आहेत भारतातल्या असतील जगभरातल्या असतील तर त्याच्यामध्ये आवक जावक किती आहे सध्याचं जगभरातलं वातावरण कसं आहे मग मेजर एखादा आता सोयाबीनचं उदाहरण घेतलं तर एखाद्या देशामध्ये जास्त पीक आहे किंवा तिथला आता हवामानाचा अंदाज कसा आहे आणि मग त्यांचं उत्पादन कसं होणार आहे त्याचा परिणाम जागतिक जे काही सप्लाय आहे त्याच्यावर कसा होणार आहे. तर ह्या सगळ्याचा जो काही अभ्यास आहे तर तो या घटकामधनं केला जाणार आहे त्याचा परिणाम आपल्याला शेतकऱ्यांना अचूक अंदाज देण्यासाठी होणार आहे. त्या अनुषंगाने याचं महत्त्व आहे. त्यानंतर तसंच गोदाम सुधार पावती योजनेसाठी आपण हा घटक 2 आपण राबवणार आहे. याच्यामध्ये विशेषतः जे आपले खरेदी विक्री संघ आहेत प्रायमरी ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटी जे आहेत तर त्यांची जी काही गोदामं आहे सध्याची तर त्याला आपल्याला CMA कसं जोडता येईल आणि जे काही कोलॅटरल मॅनेजमेंट एजंट असतो की जो त्यांना गोदाम पावती योजना देऊ शकतो तिथल्या तिथे गाव पातळीवर आणि त्याचबरोबर त्याला मार्केटला पण लिंक करू शकतो आणि त्याच्यामुळे चांगला बाजारभाव त्यांना मिळू शकतो. अशा दोन्ही गोष्टींचा काही प्रमाणात आपण सध्या 10 ह्या पॅक्सवर आपण काम करतो आहोत उपप्रकल्प आणि पुढे जाऊन मग आपण ह्याचं जर सक्सेस चांगला आला आपला ह्याचे रिझल्ट चांगले आले तर पुढे जाऊन आपल्याला आपण 200 अशा पॅक्समध्ये काम करणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर हा एक चांगला प्रयोग याच्यामधनं आपला होणार आहे. तर त्या अनुषंगाने हे सध्याचे रिझल्ट मॉनिटर करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर काही आणि मग तसंच MSRLM आणि माविमचे जे काही महिलांचे गट आहेत तर त्यांचे सुद्धा गोदाम आपण त्या ठिकाणी काही नवीन बांधणार आहोत आणि त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीचं गोदाम पावती योजना की ज्या ठिकाणी कोलॅटरल मॅनेजमेंट एजन्सी नेमलेली असेल आणि मग हे कोलॅटरल मॅनेजमेंट एजन्सी कशा प्रकारे काम करते त्याचे परिणाम काय होतो आहे खरंच त्याचा उपयोग होतो आहे का तर ह्याचा पण अभ्यास आपण याच्यामध्ये केला जाणार आहे या पहिल्या वर्षातच आणि ते जर चांगला फायदा दिसून आला आपल्याला की नाही ह्याचा खरंच उपयोग होतोय
नंतर आपण म्हणजे 2-3 वर्षानंतर आपण तो बाकीच्या इतर गोदामांसाठी ही योजना आपण पुढे राबवणार आहोत. ह्याच्यामध्ये आपल्याला वखार महामंडळ जे आहे तर त्यांचा मोठ्या प्रमाणात आपल्याला टेक्निकल गोष्टीमध्ये उपयोग होणार आहे की नवीन गोदाम बांधणी असेल, गोदाम पावती योजना असेल तर त्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी आपण जे काही शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत त्यांनी जर जागा देऊ केली वखार महामंडळाला भाडे तत्वावर एक 25-30 वर्षासाठी, तर त्या ठिकाणी आपण वखार महामंडळाला संपूर्ण 100% अनुदान देणार आहे. तिथं ते गोदाम बांधतील त्या जागेवर. 30 वर्षासाठी त्याचं भाडं त्या सीबीओला मिळेल. त्याचबरोबर तिथे एक गोदामची कसं चालवायचं याचा एक अनुभव MSWC बरोबर त्यांना घेता येईल आणि त्याचा परिणाम असा होईल की त्यांना त्या व्यवसायाची माहिती होईल आणि तो व्यवसाय पुढे चालवतील आणि 30 वर्षानंतर तो पूर्ण त्याचं जे काही गोदाम आहे ते सीबीओच्या मालकीचं होईल. तर अशा अनुषंगाने हा तिसरा घटक आपण त्यामध्ये टाकलेला आहे. तर असे गोदामशी निगडीत हे 3 घटक आहेत आणि त्याचा परिणाम आपल्याला रिस्क मिटिगेशन किंवा बाजारभाव पडलेले असतील त्यावेळी गोदाम पावती योजनेचा फायदा आपल्याला घेता येईल, गोदामात ठेवता येईल. तर त्या अनुषंगाने आपण हा केलेला आहे. तिसरा जो घटक आहे प्राइस रिस्क मॅनेजमेंट सपोर्ट, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला स्टडी घेणार आहे एक आपण आणि या स्टडीमधनं आपण असं आपण जे काही आपण पाहतोय की गेल्या 4-5 वर्षामध्ये काही शेतकरी उत्पादक कंपन्यांनी फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये भाग घेतलेला आहे. जे काही आपले फ्युचर्स ट्रेडिंग मार्केट आहेत, NCDX सारखं मार्केट आहे, MCX सारखं आहे, तर या फ्युचर्स मार्केटमध्ये सहभागी घेतल्यानंतर त्याचा काय परिणाम होतो आहे तर त्याचा अभ्यास केला जातोय आता सध्या आणि मग त्याचे अभ्यासाअंती आपल्याला आपण एक सेल निर्माण करणार आहे कृषी विभागामध्ये की जे मार्गदर्शन करेल अशा FPOंना की ज्यांना फ्युचर्स मार्केटमध्ये किंवा या कमोडिटी मार्केट्समध्ये सहभागी घ्यायचा आहे आणि काय केलं पाहिजे त्यासाठी, कशी त्यांना असं प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला एक प्रकारे पर्यायी बाजारपेठ उपलब्ध आहे त्यासाठी होणार आहे आणि त्याच्यातून आपल्याला चांगल्या प्रकारे, तर हा सुद्धा एक ह्याचे रिझल्ट सुद्धा महत्वाचे आहेत आणि ह्याचे रिझल्ट आपल्याला पुढे आणखीन जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांना सहभाग होण्यासाठी होणार आहे. त्याचबरोबर कंपोनंट प्रकल्प घटक ड जो आहे हा विशेषतः मूल्यमापनाच्या निगडीत आहे. याच्यामध्ये प्रकल्प हा व्यवस्थापन कक्ष आहे, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष आहे. तर ह्या ठिकाणी ह्या ठिकाणावरनं हे सगळं सनियंत्रण मूल्यमापन जे आहे प्रोजेक्टचं ते होणार आहे. त्याचबरोबर जी माहिती प्रणाली आहे ती आपण विकसित करतो आहे सध्या. तर ती माहिती प्रणाली पण कशा पद्धतीने जिल्हा पातळीवर भरायचं आहे. काही सीबीओला पण आपण ऍक्सेस देणार आहे की जे सहभागी उपप्रकल्पांमध्ये आपले शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत त्यांना पण त्यांची माहिती भरायची आहे, म्हणजे अंमलबजावणी करताना भरायची आहे की आपण एखादी संपादन प्रक्रिया अवलंबली आहे, त्याचं आता इम्प्लिमेंटेशन सुरू आहे, बांधकाम सुरू आहे, या स्टेजवर आहे, त्यानंतर मग तुम्ही व्यवसाय त्या बायरशी केलेला आहे, त्याला एवढा माल दिलेला आहे. तर हे पण काही घटक आपण त्याच्यामध्ये अंतर्भूत करणार आहे या माहिती प्रणालीमध्ये की जेणेकरून ह्या माहितीच्या आधारे आपलं उपप्रकल्पाचं मूल्यमापन आपलं होणार आहे, मूल्यमापन केलं जाणार आहे आणि त्याचे वेगवेगळे जर आपण पाहिलं, मी PIPतलं काही दाखवतो तुम्हाला, एक मिनिट. हे संक्षिप्त आता आपण जे काही बघितलं आता की प्रत्येक घटकामधले, आता डाव्या बाजूला तुम्हाला दिसेल की प्रत्येक घटकामधले इश्यूज काय आहेत, चॅलेंजेस काय आहेत ते आपण ह्याच्यामध्ये दिलेलं आहे या ह्याच्यामध्ये आणि त्याचं काय प्रत्येक घटकामध्ये की जसं आता सध्या वीक पॉलिसी आणि इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क आहे ॲग्री सपोर्ट टू ॲग्री ट्रान्सफॉर्मेशनमध्ये, म्हणजे किंवा अधिकाऱ्यांना माहिती किंवा जी काही मार्केट डेव्हलपमेंट बाबत आहे, व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट बाबत आहे, तर त्याची माहिती कमी आहे, स्किल्स त्यांच्याकडे नाही आहेत, हे इश्यू आहे. मग त्यासाठी आपण घटक मध्ये कुठल्या ऍक्टिव्हिटी राबवणार आहोत हे दिलेलं आहे. त्याचं अचिव्हमेंट आउटपुट काय होणार आहे तर ते या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याचं फलनिष्पत्ती काय होणार आहे तर ते या ठिकाणी दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण हे प्रकल्पाचं उद्दिष्ट काय आहे तर ह्या उद्दिष्ट आपण ह्या सगळ्या घटकांच्या माध्यमातून आपण हे उद्दिष्ट काढलेलं आहे प्रकल्पाचं, की प्रकल्पाचं उद्दिष्ट काय आहे की आपण
to support development of inclusive and competitive agriculture value chains, focusing on smallholder farmers and agri entrepreneurs in Maharashtra. म्हणजे आपण ओव्हरऑल व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट आपल्याला करायची आहे. तर ह्याच्यामध्ये मग अधिकारी असतील, शेतकरी जे काही गट आहेत, शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत, त्यांचे उपप्रकल्प आपल्याला राबवायचे आहेत. त्याच्यामध्ये मग बायर्स आहेत, ट्रेडर्स आहेत, तर ते जी काही व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट होणार आहे, तर त्यांच्या पण मार्गदर्शन VCDS जे आपण व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट स्कूल राबवतो आहे आपण, त्यामध्ये टेक मार्केट मीट सारख्या आपण गोष्टी घेत आहोत की सगळे व्हॅल्यू चेन प्लेयर्स त्याच्यामध्ये एकत्रित येतील. तर त्या ऍक्टिव्हिटी आपण ह्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि त्याचा आउटपुट ओव्हरऑल आपल्याला बिझनेस डेव्हलपमेंट साठी होणार आहे CBOच्या. त्यानंतर इथं आपण बघितलं तर काही जे आपण पणन मंडळाच्या ज्या साठी जे काही एक्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर करतो आहे, तर त्याचा उपयोग सर्वच ह्यांच्यासाठी होणार आहे. तर पेरिशेबल कार्गो कॉम्प्लेक्स, लॅबोरेटरीज, कोल्ड स्टोरेज, मार्केट्स, ट्रेसेबिलिटी, जे काही स्मार्ट कॉटन मधनं होणार आहे, तर त्या अनुषंगाने हे होणार आहे. एक मिनिट. सॉरी. तर या अनुषंगाने जे काही आपले आउटपुट्स आहेत क घटकाची सुद्धा, की स्मॉल होल्डर अँड वुमेन रिसीव्ह मार्केट अँड प्राइस फोरकास्ट इन्फॉर्मेशन. नंतर वेअरहाऊसचा परिणाम काय होणार आहे, इन्क्रीज स्टोरेज कॅपॅसिटी अँड मोर डिसेंट्रलाइज स्टोरेज फॅसिलिटीज. नंतर रिस्क मिटिगेशनचा जो काही स्टडी आहे प्राइस रिस्क मॅनेजमेंटचा, त्याच्यामध्ये इम्प्रूव्ड कॅपॅसिटी टू मॅनेज डिसेंट्रलाइज वेअरहाऊसेस अँड मोर निगोशिएबल वेअरहाऊस रिसीट इश्यूड टू स्मॉल होल्डर्स अँड वुमन. तर असं ओव्हरऑल जे काही सगळ्या घटकांचं याच्यात संक्षिप्तमध्ये आपल्याला हे PIP मध्ये पाहता येईल आपल्याला. आणि त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक जो काही घटक आहे आपला आणि ओव्हरऑल 2 प्रकारचे इंडिकेटर ज्याला आपण याला म्हणतो आपण, की फलनिष्पत्ती पाहण्यासाठी जे काही क्रायटेरिया मागाशी म्हटलं होतं आपण, तर ते क्रायटेरिया आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतील, की आपल्याला ह्या प्रकल्पातून काय पाहायचं आहे, की आपण कुठले क्रायटेरिया लावले आहेत. तर याच्यामध्ये आपण पहिलं लावलं आहे की इन्क्रीज इन नेट प्राइस रिअलायझेशन ऍट प्रोड्युसर लेवल, म्हणजे शेतकऱ्यांच्या लेवलवर त्यांचं नेट प्राइस इम्प्रूव्ह झालं पाहिजे. तर ते कसं काढायचं वगैरे त्याचं डेफिनेशन खाली दिलेलं आहे, की याचं कॅल्क्युलेशन कसं करणार आहे आपण, तर ते दिलेलं आहे. त्यानंतर आपण फुल टाइम इक्विव्हलंट जॉब्स जे क्रिएट होणार आहेत प्रकल्पामधून, तर ते आपल्याला याच्यामधून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये महिलांचे किती होणार आहेत, SC ST चे किती होणार आहेत, तर ते बायफर्केशन सोशलच्या अँगलने आपण घेतलेलं आहे. तर हे सगळे टार्गेट्स आपण ठरवलेले आहेत. आणि हे जे जसं जसं आपण प्रकल्प राबवू, उपप्रकल्प राबवू आपण, तर त्या प्रत्येक वर्षाचे आपण टार्गेट आपण पाहणार आहोत. त्यानंतर आपल्याला सर्वात महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये वाटतोय, की प्रायव्हेट सेक्टर फायनान्स कसा मोबिलाइज होईल. म्हणजे याच्यामध्ये जसं आपण पाहिलं, की VSTF जी संस्था आहे, विलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन, तर त्याच्यामधनं काही CSR निधी आपल्याला काही उपप्रकल्प राबवणारा होणार आहे. जी काही या VSTF ची गावांमधले जे उपप्रकल्प राबवले जाणार आहेत, त्याच्यामध्ये प्रकल्प शासन म्हणजे राज्य शासन पैसे न देता काही वाटा जो 30% द्यायचा आहे, तर तो आपण काही प्रायव्हेट CSR फंडातून घेणार आहे. तर तो सुद्धा आपल्याला महत्वाचा आहे, की प्रायव्हेट सेक्टर फायनान्स किती मोबिलाइज करणार आहे आपण पूर्ण याच्यामध्ये, तर ते दिलेले आहेत आपण अमाऊंट. त्यानंतर आपण फार्मर्स रिच विथ ॲग्रिकल्चर ॲसेट्स ऑर सर्व्हिसेस, तर ते दिलेले आहेत आपण, की किती शेतकऱ्यांना आपण आपल्याला जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आपण उपप्रकल्पातून करणार आहोत, तर त्याचा फायदा किती शेतकऱ्यांना होणार आहे, तर ते आपण ह्याच्यामधनं पाहणार आहोत. की म्हणून आपल्याला प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपन्यांना आपण कॉल फॉर प्रपोजलमध्येच बराचसा डेटा आपण घेतलेला आहे, की किती शेतकरी मेंबर आहेत तुमचे, त्यातले महिला किती, SC ST किती. तर ह्या सगळ्या डेटा आपल्याला त्या अनुषंगाने महत्वाचा आहे. प्रत्येकाचा एरिया किती, पिकं कोणती घेत आहेत. आणि मग नंतर FPP मध्ये आणखीन त्यामध्ये डिटेल असतं, की त्याचा खरंच किती एकत्रित, म्हणजे जरी तुमचा ओव्हरऑल 500 एकर असेल, तर ते 500 एकर मधला माल एकत्रित नाही करणार आपण. कदाचित सुरुवातीला आपण 100 एकरामधलाच माल एकत्र आपला होईल, मग 200 एकरातला होईल.
मग हळूहळू जसं सक्सेस आपल्याला दिसेल तसं आणखीन शेतकरी जोडले जातील आणि मग एरिया आपला वाढत जाईल. तर त्या अनुषंगाने आपले जे बेनिफिशरीज आहेत तर ते आपले वाढत जातील. तर त्याचं आपण मूल्यमापन जे आहे तर ते याच्यातून करत असतो. त्यामध्ये पण महिलांचं किती असतील, SC ST किती असतील ते आपल्याला दिलं आहे आणि मग ह्याचं प्रत्येकाचं डिस्क्रिप्शन दिलं आहे प्रत्येक इंडिकेटरचं. हे मला वाटतं आपले जे काही अधिकारी आहेत तर त्यांनी पाहणं गरजेचं आहे की जे आपण उपप्रकल्प राबवतो आहे त्याचं मोजणी कशी करायची, संनियंत्रण कसं करायचं, कशासाठी राबवतोय आपण, त्यातनं काय आपल्याला उद्देश साध्य करतोय आपण, तर ते आपण हे करतोय. तर त्या दृष्टीने हे आपण पाहत आहोत. तर ते हे माहिती असणं गरजेचं आहे जे उपप्रकल्प राबवणारे आहेत. आणि CBO स्तरावर शेतकऱ्यांनी एवढे डिटेलमध्ये जायची गरज नाही, पण आपल्याला एक माहिती असावी की आपण हे जे उपप्रकल्प राबवतोय त्याची माहिती आपण वारंवार प्रकल्प मागवत असतो किंवा MIS मध्ये भरायची गरज आहे. तर ती का गरज आहे, तर हे ह्या माहिती ओव्हरऑल प्रकल्प चा परिणाम काय होणार आहे, फलनिष्पत्ती काय होणार आहे आणि याचा फायदा असा होतो की येणाऱ्या ज्या आपल्या शासनाच्या योजना असतात किंवा केंद्र शासनाच्या योजना असतात की आता जसं 10,000 FPO तयार करायची योजना आली तर कुठेतरी त्यांनी MSCP मध्ये झालेले जे आपले FPO ची जी प्रकल्पातील FPO झाले त्याचं त्यांना जर अनुदान दिलं तर कसा फायदा होऊ शकतो हे कुठंतरी केंद्र शासनाच्या स्तरावर पाहिलं गेलं MSCPचा परिणाम आणि त्याच्यामुळे स्मार्ट म्हणजे इतर ज्या योजना आल्या तर त्या योजना येऊ घातलेल्या असतात. तर तसंच स्मार्ट मधले जे काही फलनिष्पत्ती आपल्याला दिसून येते, परिणाम ओव्हरऑल दिसून येतो प्रकल्पाचा, तर ते पुढील केंद्र शासनाच्या जी योजना असतात, राज्य शासनाच्या योजना असतात, तर त्या योजनेमध्ये आपल्याला त्या आलेल्या दिसतील. तर त्या अनुषंगाने ही माहिती अचूकतेने भरणं गरजेचं आहे आणि जेवढी आपण अचूकता देऊ परिणामांची तर त्याचं चांगल्या प्रकारे त्याचं मूल्यमापन आपल्याला करता येऊ शकतं. ह्याच्यामध्ये फुल टाइम जॉब इक्विवलंटचा हे सर्वांचे डेफिनेशन दिलेले आहेत की कशासाठी हे केलेलं आहे. त्यानंतर मग वरचे जे आहेत ते 3-4च आपले प्रकल्पाच्या स्तरावरचे इंडिकेटर्स आहेत. त्याच्यामध्ये नंतर हे इंटरमिजिएट रिझल्ट इंडिकेटर आहेत. हे आपल्याला जे काही इतर सर्व घटकांचे जे ऍक्टिव्हिटीज आहेत तर त्याचं प्रोग्रेस आपल्याला मूल्यमापन करण्यासाठी हे इंडिकेटर्स आहेत. की जसं इन्स्टिट्यूशनल कॅपॅसिटी बिल्डिंगचं आपल्याला प्रोग्रेस अगेन्स्ट आउटकम गोल्स ट्रॅक्ड अँड रिपोर्टेड अॅन्युअली बाय डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर, नंतर अॅन्युअल रँकिंग ऑफ मार्केट्स इन महाराष्ट्र अँड पब्लिकेशन ऑफ द सेम, नंतर फंक्शनल किती ॲग्रिकल्चर स्टुअर्डशिप काउन्सिल स्थापन केले आपण, तर हे सगळे आपले घटक अच आहेत. तर घटक बचं जर पाहिलं आपण की जे आपल्या CBOशी निगडीत आहेत तर त्याच्यामध्ये आपला प्रोडक्टिव्हिटी फॉर सिलेक्ट कॉमोडिटीज मेट्रिक टन पर हेक्टर, तर हा कॉटनसाठी मेज, पिजन पी, बनाना, टोमॅटो, तर ह्या 5 पिकांसाठी आपण तसंच आणि गोट, तर ह्या 6 पिकांसाठी जे आहेत तर हे आपण ट्रॅक करणार आहोत की आपली प्रोडक्टिव्हिटी किती वाढलेली आहे. तर ह्यासाठी आपल्याला मग जो काही डेटा आहे MISच्या स्वरूपातला किंवा सर्वे बेस्ड आपला डेटा येईल तर त्याच्यातनं ही उत्पादकता आपला VCDS राबवल्यामुळे चांगला, उपप्रकल्प चांगला राबवल्यामुळे कसा मिळेल आपल्याला तर तो आपण पाहणार आहोत. त्यानंतर बेनिफिशरीज मीटिंग क्वालिटी स्टँडर्ड सेट बाय सब प्रोजेक्ट. आता प्रत्येक उपप्रकल्पामध्ये बायर्सला काय गुणवत्ता पाहिजे आहे तर ते आपण म्हटलेलं आहे त्यामध्ये, आणि त्या गुणवत्तेच्या निकषाचा माल किती बायर्सनी घेतला आहे तर तो पण आपल्याला त्यासाठी आपल्याला ट्रॅक करणं गरजेचं आहे की खरंच ह्या उपप्रकल्पाचा फायदा बायरला झालाय का नाही झाला, आणि जो उपप्रकल्पासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केलं की गुणवत्ता वाढवण्यासाठी जे काही आपण अनुदान दिलेलं आहे प्रकल्पातून तर त्याचा उपयोग त्या शेतकरी उत्पादक कंपनीला किंवा त्या बायरला दोघांना झालाय का नाही झाला, तर त्या अनुषंगाने हे क्वालिटी स्टँडर्ड्स किती वाढले ते आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर किती मार्केट लिंकेज एस्टॅब्लिश झाले विथ द सपोर्ट ऑफ द प्रोजेक्ट, याच्यावरनं त्या बायर बरोबर तुमचं प्रकल्प ह्या उपप्रकल्पाकरिताच फक्त तुमचं रिलेशन झालंय का उपप्रकल्प झाल्यानंतर सुद्धा त्या बायर बरोबर तुमचं रिलेशन राहणार आहे, तर हे पण सुद्धा आपण पाहतो. कारण की ह्याच्यामधनं आपल्याला असं दिसून येतं की नुसतं प्रकल्पाचं अनुदान मिळालंय म्हणून हा उपप्रकल्प राबवला गेलाय हा उद्देश नाही आपल्याला, पण
प्रकल्प संपल्यानंतर सुद्धा तुम्ही त्या बायर बरोबर टायअप केलेला आहे किंवा आणखीन बायर जोडलेले आहेत, तर याचा परिणाम असा झाला की या उपप्रकल्पाचं ते अचिव्हमेंट आहे की प्रकल्प संपल्यानंतर सुद्धा तुम्ही बायर्स बरोबर टायअप केलेला आहे. तर त्या अनुषंगाने हा मार्केट लिंकेज एस्टॅब्लिश किती झाले प्रकल्पामुळे आणि त्याच्यानंतर सुद्धा जे काय सर्वे केला जातो, ॲडॉप्शन किती झालं त्याचं, तर ते आपण याच्यामधनं पाहतो. त्यानंतर प्रोजेक्ट सपोर्टेड एंटरप्राइजेस मेकिंग इन्क्रिमेंटल इन्व्हेस्टमेंट, त्याच्यामध्ये जे काही आपले उद्योजकांना आपण BDS सर्व्हिसेस देणार आहेत, तर त्यांना खरंच बँकेचं लोन किती मिळालं आहे, तर ते आपण किती नंबर्सला मिळाले, त्याच्यातले मग महिलांचे किती होते, SC STचे किती होते उद्योजक, तर त्याचं आपण आकडेवारी दिलेली आहे, टार्गेट दिलेले आहेत आणि ते आपण अचीव करणार आहे. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ क्रेडिट ॲक्सेस फ्रॉम फायनान्शियल इन्स्टिट्यूट बाय CBOs अँड एंटरप्राइजेस बाय द प्रोजेक्ट, ह्याच्यामध्ये किती बँकांनी लोन दिलेलं आहे CBOsला हे उपप्रकल्प आपले राबवताना, तर ते सुद्धा आपण मॉनिटर करणार आहे. कुठल्या बँका फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स आहेत, तर ते सुद्धा मॉनिटर आपण करणार आहे. तर त्याच्यामध्ये परत फिमेल लेड CBOs किती आहेत किंवा महिला उद्योजकांना किती दिलेलं आहे अनुदान आणि SC STना किती अनुदान देणार आहे, तर हे सगळे फिगर्स आपण टार्गेट म्हणून आपण इथं ठेवलेले आहेत. आता हे डॉलरमध्ये आकडे आहेत, आपण हे रुपयांमध्ये कन्वर्ट करून आपल्या जे काही आपले मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन एजन्सी आहे, तर हे सगळी आकडेवारी आपल्याला टार्गेट म्हणून प्रकल्प स्तरावर ठेवेल, पण याची माहिती सगळी आपली खालच्या CBO स्तरापासून वर येणार आहे आपल्याला आणि ती आपल्या ह्या इथे संकलित होणार आहे इथे. त्याचबरोबर सर्वात आपल्याला की बेनिफिशरीज हू आर अवेअर ऑफ द मार्केट इंटेलिजन्स गिवन बाय द प्रोजेक्ट, म्हणजे जे काही आपला हा माहिती प्रणाली कक्ष जे काही माहितीचा अंदाज देणार आहे, बाजारभावाचा अंदाज देणार आहे शेतकऱ्यांना, तर ते किती बेनिफिशरीपर्यंत गेलेलं आहे, तर ते आपल्याला याच्यामधनं काढायचं आहे. आणि याच्यामध्ये मग त्याचे महिला बेनिफिशरी किती आहेत, SC ST बेनिफिशरी किती आहेत, तर ही काही माहिती आपल्याला आपल्या MISच्या प्रणालीतनं आपण जी MIS भरणार आहे फील्डवर, CBO भरणार आहे, जिल्हा स्तरावर काही अधिकारी आपले भरणार आहेत, विभागीय स्तरावर काही भरणार आहेत, PIU स्तरावर काही भरणार आहेत, तर ह्या MIS प्रणालीतनं काही माहिती आपल्याला उपलब्ध होणार आहे. त्याच्या अनुषंगाने आपण हे रिझल्ट काढणार आहे. किंवा काही सेवा पुरवठादार जो सर्वे करणार आहे, त्या सर्वेच्या अनुषंगाने काही माहिती आपल्याला उपलब्ध होणार आहे. तर ह्या दोन्हीचं सांगड घालून मग फायनली आपल्याला आपलं प्रकल्पाचं मूल्यमापन जे आहे ते होणार आहे. त्यानंतर वेअर हाऊसेस रिसिट इश्यू टू द प्रोजेक्ट बेनिफिशरीज, किती शेतकऱ्यांना गोदाम पावती मिळाली आहे प्रकल्पाच्या माध्यमातून, जी काही गोदामं उभं राहत आहेत पॅक्समध्ये किंवा माविमच्या स्तरावर, MSRLMच्या स्तरावर जी गोदामं उभं राहत आहेत, तर त्याच्यामध्ये जे CMA आहेत, तर ते CMA किती गोदाम पावती देणार आहेत, तर हे आपल्या याच्यातनं पाहणार आहोत आपण. त्याच्यामध्ये परत महिला बेनिफिशरी, आता इतर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसेल की महिला बेनिफिशरीचा आकडेवारी आपली वेगळी आहे, त्याचं टार्गेट वेगळं आहे आपल्याला, म्हणजे टोटल टार्गेटमध्येच आहे, पण ते आकडेवारी आपल्याला स्पेसिफाय करायची की महिलांना किती बेनिफिट झालेला आहे आणि SC ST शेतकऱ्यांना किती बेनिफिट झालेला आहे. तर हे दोन्ही आकडेवारी आपल्याला सेपरेट प्रत्येक ठिकाणी द्यायची आहे आणि तसं आपण MIS ॲप्लिकेशनमध्ये पण आपण आपल्या करणार आहोत वेगवेगळ्या गोष्टी. त्यानंतर ग्रीव्हियन्ससाठी पण आपला टार्गेट आहे, की म्हणजे टार्गेट म्हणण्यापेक्षा हे की किती ज्या काही तक्रारी आहेत, तर ते तक्रारी कुठल्या स्तरावर येणार आहेत, जिल्हा स्तरावर असतील, विभागीय स्तरावर असतील किंवा PIU स्तरावर असतील, की या तक्रारींचं निवारण कसं केलं जाणार आहे, तर ते सुद्धा आपण ट्रॅक करणार आहे, मॉनिटर करणार आहे ते सुद्धा. सो ग्रीव्हियन्सेस रजिस्टर्ड रिलेटेड टू डिलिव्हरी ऑफ द प्रोजेक्ट बेनिफिट्स दॅट आर ॲक्च्युअली ॲड्रेस, जे किती तक्रारींचं तुम्ही त्यांना माहिती दिली आहे, त्यांना उत्तरं दिलेली आहेत, तर त्याचं सुद्धा आपण ट्रॅकिंग करणार आहे याच्यामध्ये. आणि याचं सगळ्याचं परत डिस्क्रिप्शन मगासारखं आपण दिलेलं आहे, तर ते तुम्ही वाचू शकता डिटेलमध्ये. आणि ते तर हे आत्ताचे होते आउटपुट इंडिकेटर, म्हणजे हे आउटपुट इंडिकेटर आहेत आता खाली, की याच्यामध्ये बरेचसे येस नो मध्ये आहेत आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आत्ता आपण ज्या पाहिल्या, तर त्याच्या येस नो मध्ये आपल्याला हे आउटपुट इंडिकेटर दिलेले आहेत, हे सुद्धा आपण ट्रॅक करणार आहे. मग याच्यामध्ये सगळे ॲक्टिव्हिटी की किती वर्कशॉप घेतले, किती ट्रेनिंग घेतले, तर या सगळ्या अनुषंगाने आपल्या घटक अ मध्ये जे काही अधिकाऱ्यांना आपण ट्रेनिंग देणार आहे, तर ते याच्यामध्ये येणार आहे, किंवा तर ते सर्व ट्रेनिंग ट्रॅक अशा पद्धतीने केलं जाणार आहे आपण. त्यानंतर स्टुअर्डशिप काउन्सिलमध्ये किती स्टुअर्डशिप काउन्सिल आपल्या स्थापन झाल्या, तर ते आपण ट्रॅक करणार आहे.
त्यानंतर सीबीओ किती मेंबर्स त्याचे झालेले आहेत आपले, तर शेतकरी उत्पादक मेंबर्स पण त्या स्टुअर्डशिपचे मेंबर काही घेणार आहेत आपण, तर ते किती झालेले आहेत तर ते सुद्धा आपण ट्रॅक करणार आहे. म्हणजे एखाद्या सोयाबीनच्या शेतकऱ्याला वाटलं की नाही मला खरंच या पीक परिषद जी झाली आहे सोयाबीन पीक परिषद त्याचं मेंबर होणं गरजेचं वाटतंय, कारण त्यातनं मला माहिती मिळते बरीचशी की मार्केट कुठं आहे, प्रोसेसर, आणि एक अंदाज मला येऊ शकतो की उत्पादन जे मी काही घेतोय तर त्याला बाजारभाव किती मिळू शकतो, किंवा अजून प्रोसेसर असेल तर त्याच्याबरोबर माझं टायअप चांगल्या प्रकारे होऊ शकतं. तर अशा अनुषंगाने काही FPO जे आहेत तर ते याचे मेंबर होऊ शकतात. तर अशा अनुषंगाने आपण तो इंडिकेटर ठेवलेला आहे की मार्केट लिंकेजच्या अनुषंगाने करता येईल. त्यानंतर आपण जे आता उपप्रकल्प राबवतो आहे तर ते उपप्रकल्प राबवते त्याचे पण आपण टार्गेट ठेवलेले आहेत दर वर्षाचे, की जसं आता आपण प्रॉडक्टिव्ह पार्टनरशिपसाठी आपण PCN करणार आहे, FPP करणार आहे, तर त्याचं दर वर्षाचं टार्गेट आहे. ग्रँट ॲग्रीमेंट किती आपले साईन होणार आहेत दरवर्षी, तर ते आपलं टार्गेट आहे. आणि मग हे परत जिल्ह्यानुसार, विभागानुसार, कमोडिटीनुसार ह्याची विभागणी आपण पुढे करू, आणि त्याची संकलित टार्गेट हे आपण ठेवलेलं आहे. एकत्रित टार्गेट इथं आपण ठेवलेलं आहे. तसंच MAP मधलं आपलं PCN टार्गेट, FPP टार्गेट आपलं आहे, त्याचे ग्रँट ॲग्रीमेंट किती होतील ते आहे. सध्या आपलं MAP पेक्षा PPOवर जास्त आपला भर राहणार आहे. त्यानंतर फार्मर्स ट्रेड इन ॲग्रिकल्चर अँड हॉर्टिकल्चर प्रॅक्टिसेस थ्रू VCDS, त्याच्यामध्ये व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट स्कूलमधून किती प्रशिक्षण दिले जाणार आहे तर त्याचं ट्रॅकिंग आपण ठेवलं आहे. मग ते धान्य पिकांमध्ये आणि हॉर्टिकल्चर पिकांमध्ये आपण ठेवलेलं आहे. त्यानंतर हे MSMBचा जो कॉम्पोनंट आहे त्यांचा स्टडी रिपोर्ट एक आहे, किंवा लाईफ स्टॉकमध्ये नॉलेज पार्टनर ते घेणार आहेत तर त्याचं नंतर तो मास्टर प्लॅन तयार करणार आहे डिपार्टमेंटसाठी, त्यांच्या ॲनिमल हजबंड्रीचं गुड ॲनिमल हजबंड्री प्रॅक्टिसेस करणार आहेत. तर हे डिपार्टमेंटच्यासाठी पण त्यांचा काही याच्यामध्ये समावेश केला जाणार आहे. त्यानंतर स्मार्ट कॉटनच्या अनुषंगाने काही नंबर ऑफ जिनर्स एम्पॅनल्ड विथ स्मार्ट कॉटन आहेत, नंबर ऑफ बेल्स प्रोसेस थ्रू एम्पॅनल्ड जिनर्स आहेत. नंतर मार्केट प्लेसवर किती बेल्स आपले विक्री केली जाणार आहे, तर ती सगळी आपण टार्गेट ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. पण नंबर ऑफ जिनर्स रजिस्टर्ड फॉर सेलिंग सेल्फ सर्टिफाईड बेल्स ऑन मार्केट प्लेस, तर जिनर्स पण स्वतःहून किती मार्केट प्लेसवर पार्टिसिपेट होणार आहे ते त्याची माहिती घेणार आहे आपण. आणि मग शेतकऱ्यांच्या दृष्टीने नंबर ऑफ फार्मर सेलिंग ऑन प्लॅटफॉर्म, नंबर ऑफ जिनर सेलिंग ऑन प्लॅटफॉर्म, नंबर ऑफ बायर्स बाईंग ऑन प्लॅटफॉर्म, तर हे सगळं आपण देणं. त्यानंतर प्राइस डिफरन्शिएशन पण आपण काढणार आहे, प्राइस ऑफ रेटेड बेल ऑन प्लॅटफॉर्म वर्सेस इतर नॉर्मल ठिकाणी बेलला काय प्राइस मिळते, तर त्याचा डिफरन्शियल जे आहे तर तो आपण त्याचं टार्गेट दिलेलं आहे आपण इथे. नंतर हे काही जे काही महिलांचे जे CLF आणि CMRC आहेत, विशेषतः MSRLM आणि माविमचे, तर त्या मेंबरसाठी आपण एक ब्रिज टेक्निकल सपोर्ट केलेला आहे, की ते जे काही फेडरेशन आहेत तर त्यांना आपण कंपन्यांमध्ये रजिस्ट्रेशन त्यांचं करणार आहे, आणि त्यासाठी एक सेवा पुरवठादार नेमलेला आहे. तर तो कशा प्रकारे त्यांना प्रशिक्षण देईल, एक्सपोजर व्हिजिट त्यांच्या ठेवेल, तर त्याचं टार्गेट दिलेलं आहे. त्यानंतर किती उद्योजकांना आपण ट्रेनिंग देणार आहे त्याचं टार्गेट दिलेलं आहे. जे उद्योजक व्यवसायांना आपण BDS सपोर्ट देणार आहे, बिझनेस डेव्हलपमेंट सर्व्हिसेसचं सपोर्ट, तर त्यांचं टार्गेटसाठी हे दिलेलं आहे. त्यानंतर टायअप्स ऑफ फॉर्मलाइज विथ बँक्स, किती बँकांकडनं आपल्याला फायनान्शियल मदत मिळणार आहे, तर त्या अनुषंगाने किती वेगवेगळ्या बँका आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूटचं टार्गेट झालेलं आहे, तर ते आपण याच्यातनं दिलेलं आहे. आणि किती CBOचं रेटिंग केलेलं आहे या फायनान्शियल, जसं आपल्याला माहिती आहे की क्रेडिट वर्दीनेस म्हणजे जसं आपला सिबिल स्कोर असतो प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा, तसं आपल्याला FPOचं काही रेटिंग करता येईल का. हे कशासाठी महत्त्वाचं आहे की एखाद्या बँकेला वाटलं की या CBOचे काय रेटिंग आहे की जेणेकरून आपण यांना क्रेडिट देऊ शकतो, तर त्या अनुषंगाने आपण काही CBOचं रेटिंग आपल्या प्रकल्पातून केलं जाणार आहे, की यांचं नाही, यांचं म्हणजे डे टू डे मॅनेजमेंट चांगलं आहे, यांची डायरेक्टर बॉडी चांगली आहे, या अशा वेगवेगळ्या काही क्रायटेरिया लावून त्या CBOचं एक विश्लेषण केलं जाणार आहे, आणि त्यांना एक रेटिंग दिलं जाणार आहे, की जेणेकरून ते रेटिंग त्या बँका ॲक्सेप्ट करतील आणि मग त्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध होऊ शकेल. तर त्या अनुषंगाने सध्या ज्या काही अडचणी येत आहेत आपल्याला कर्ज उपलब्धतेसाठी, तर त्या आपल्याला ह्या CBO रेटिंगच्या माध्यमातून कशा टाळता येतील,
तर ते आपण ह्या CBO रेटिंग करणार आहे. तर त्या अनुषंगाने आपण हे करणार आहे. काही ठिकाणी आपण डिजिटायझेशन ऑफ CBO रेकॉर्ड्स MI सिस्टीमच्या प्रणालीतून करण्याचा प्रयोग आहे आपला. तर तो आपण IT एनेबल्ड करणार आहोत या ठिकाणी. तर त्याची काही माहिती आहे. नंतर ऑर्गॅनिक आणि गॅप बाबत आपण काल परमार साहेबांकडनं आपण माहिती घेतलीच आपण की किती फार्मर सर्टिफाईड केले जाणार आहेत गॅप ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन अंडर. ह्याच्यात अर्बन फूड पायलट जे काही पुणे शहरातील आजूबाजूचे जे काही शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत तर त्याच्यातले काही शेतकरी आपण ग्लोबल ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस किंवा ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन केलं जाणार आहे. की आपला हा पण उद्देश आहे की हे जे काही रेसिड्यू फ्री माल जो आहे ह्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचा तो शहरातील नागरिकांना देताना वेगळे जर आपण काही त्याला बाजारभाव लावले तर ते ते कितपत ते त्याला रिस्पॉन्स करतायत हा आपला एक स्टडी असणार आहे याच्यामध्ये की एखाद्या शेतकऱ्यांनी कमी फवारणी केलेलं सेंद्रिय भाजीपाला जर आणला शहरामध्ये तर शहरातला जो काही ग्राहक आहे तर तो वेगळा बाजारभाव जास्तीचा याच्यामध्ये देईल का असा आपण एक प्रयोग याच्यामधनं करणार आहे. ह्याच्यामध्ये रिलायन्स फ्रेश बरोबर आपण टायअप करणार आहे. त्यांच्या काही शेल्फ जे आहे ते खास सेंद्रिय भाजीपाला किंवा रेसिड्यू फ्री भाजीपाल्यासाठी आपण जागा ते देणार आहेत आपल्याला आणि त्याला वेगळे दर आपण लावणार आहे आणि मग ते दर ग्राहक देतील का देत आहेत का तर ते आपल्याला ह्याच्यातून पाहायचं आहे. म्हणजे एकूणातच ग्राहकांचा अवेअरनेस पण वाढवायचा आहे की रेसिड्यू फ्री भाजीपाला असेल किंवा म्हणजे कमी औषध फवारलेला भाजीपाला असेल किंवा सेंद्रिय भाजीपाला असेल तर त्याला बाजारभाव वेगळे जास्तीचे असतील तर आपण द्यायला तयार आहात का तर असं पण आपण त्यातून पाहणी याच्यातून करणार आहे. त्यानंतर विकली मार्केट अपग्रेडेड अंडर अर्बन फूड पायलट याच्यामध्ये जे आठवडी बाजार पुणे शहरातले आहेत ते काही आठवडी बाजार जे महानगरपालिकेच्या मालकीचे आहेत तर त्या ठिकाणी आपण काही सोयी निर्माण करणार आहेत शेतकरी उत्पादक कंपन्यांना जेणेकरून त्यांना दर आठवड्याला त्या ठिकाणी आल्यानंतर चांगल्या प्रकारे ग्राहकांना सेवा देता येईल तर त्या अनुषंगाने आपण हे करणार आहे. त्यानंतर प्राइस फोरकास्टचे बेनिफिशरीज कोण असणार आहे तर ह्याचं टार्गेट जर आपण पाहिलं तर जवळजवळ 12 लाख जे येत्या 4 ते 5 वर्षामध्ये आपल्याला 12 लाख शेतकऱ्यांपर्यंत बाजार माहिती प्रणालीचं जे काही अंदाज आहे तर ते पोचवायचे आहेत आपल्याला. त्यानंतर एकूणातच MOU किती होतील जे आपण वेअरहाऊसमध्ये जे काही माल ठेवणार आहे पॅक्सच्या गोदामात तर त्याच्यामध्ये कोलॅटरल मॅनेजमेंट एजन्सी किती येतील पुढे अशा प्रकारचे शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी तर ते पण आपण पाणी याच्यातनं करणार आहे. MOU किती होणार आहे आणि मग त्याचं स्टोरेज कॅपॅसिटी युटिलायझेशन किती होणार आहे त्यातनं नवीन वेअरहाऊसिंग कॅपॅसिटी किती निर्माण करणार आहे आपण. त्यानंतर फार्मर युझिंग स्टोरेज कॅपॅसिटी क्रिएटेड बाय पॅक तर याच्यामध्ये पॅक्सच्या गोदामात किती अशा प्रकारे शेतकरी माल ठेवू इच्छितात किंवा ठेवणार आहेत त्याचं टार्गेट दिलेलं आहे आणि गोदाम पावती योजना त्यातनं त्याचा फायदा घेतील शेतकरी तर ते आपण याच्यातनं पाहणार आहोत. तसंच आपण CLF CMRC या महिलांच्या फेडरेशन आहेत तर त्यामध्ये सुद्धा किती महिला अशा पद्धतीने माल ठेवतील किती महिला गोदाम पावती घेतील तर हा पण आपण टार्गेट ठेवलेला आहे. तर हे सर्व त्या टार्गेट आहे. त्यानंतर जो काही रिस्क मिटिगेशन सेल होणार आहे तर हा एक याच्यामध्ये आणखीन एक असा पण घटक आपण मगाशी सांगायचं राहिला आपल्याला की जसं शेतकरी उत्पादक कंपन्यांना कमोडिटी मार्केटमध्ये पार्टिसिपेट होण्याकरिता मार्गदर्शन ट्रेनिंग देणार आहे आपण. तसंच शासनाच्या स्तरावर पण जो काही शासनाचं मोठी प्रोक्युरमेंट केली जाते की जसं आता तुरीचं प्रोक्युरमेंट केलं जातं मोठ्या स्तरावर तर मग शासनाने काय केलं पाहिजे ते प्रोक्युरमेंट केलेल्या धान्याचं तर त्या अनुषंगाने सुद्धा आपण मार्गदर्शन या स्टडीमध्ये घेतलेलं आहे की जेणेकरून शासन स्तरावर काही कमोडिटी एक्सचेंजमध्ये भाग घेता येईल का तर याच्यामध्ये काही आंतरराष्ट्रीय देशातील जे काही राज्य आहेत किंवा आंतरराष्ट्रीय देश आहेत ते स्वतः शेतकऱ्यांच्या वतीने दुसऱ्या ठिकाणी पार्टिसिपेट करतात ते दुसऱ्या ठिकाणी ते कमोडिटी मार्केटमध्ये पार्टिसिपेट करतात तर असे काही आपल्याला प्रयोग करता येईल का तर त्या अनुषंगाने ह्या स्टडीमध्ये अभ्यास केला जाणार आहे.
तर त्याचं सुद्धा ॲडवायझरी आणि रिपोर्ट्स गव्हर्नमेंटला आपण पाठवणार आहोत. तर त्याचा टार्गेट ह्याच्यामध्ये दिलेला आहे. आणि याच्यामध्ये तेच आहे की जे काही कमोडिटी एक्सचेंजमध्ये भाग घेण्यासाठी रिस्क जे आहेत तर त्याचा आपण अभ्यास तिथं केला जाणार आहे. त्यानंतर क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजीज याच्याबद्दल माहिती दिलीच असेल की क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजीजचं पण टार्गेट दिलेलं आहे आपण. आणि तेच तर असे हे वेगवेगळे 51 इंडिकेटर आपले आहेत की जे CBO निगडीत आहेत, काही प्रकल्प स्तरावर निगडीत आहेत आणि ते आपल्याला द्यायचे आउटपुट इंडिकेटर्स आहेत आपल्याला. तसेच आपले आउटकम इंडिकेटर सुद्धा ओव्हरऑलचे दिलेले आहेत. तर ते आपल्याला थोडक्यात या ठिकाणी पाहता येतील. तर आउटकम इंडिकेटरमध्ये पण आपल्याला जर पाहिले CBO निगडीत तर एनहान्स्ड मार्केट ॲक्सेस मेजर्ड थ्रू व्हॉल्यूम सोल्ड अंडर PPMAP म्हणजे उपप्रकल्पातून किती धान्य आपलं विकलं गेलं तर ते आपण मेजर करणार आहे. ओव्हरऑल इम्पॅक्ट जो आपला आहे प्रकल्पाचा तर तो ह्या उपप्रकल्प केल्यामुळे किती तुमचे अन्नधान्य असेल किंवा फळं भाजीपाला असेल तर तो किती विक्री केला गेला आहे तर ते आहे. तसंच प्रोडक्टिव्हिटीचं आहे. याच्यामध्ये जवळजवळ आपण 11 पिकं घेतलेली आहेत प्रोडक्टिव्हिटीमध्ये आउटकममध्ये. क्वालिटी स्टँडर्ड मार्केट लिंकेज हे तेच आहेत. त्याच्यामध्ये एक्सपोर्ट लिंकेजमध्ये पण MAP मधनं किती एक्सपोर्ट माल केला गेला तर ते दिलेलं आहे. स्मार्ट कॉटन प्राईसमध्ये किती म्हणजे नॉर्मली तुम्ही कापूस विकल्यानंतर किती फायदा झालेला आहे तुम्हाला आणि ह्या मार्केट प्लॅटफॉर्म जो प्रकल्पातून स्मार्ट कॉटनचा तयार होणार आहे त्याच्यातून विक्री केल्यानंतर किती फरक पडलेला आहे तर तो आपण याच्यामध्ये रेशो दिलेला आहे. स्टँडर्ड्स आपल्याला एस्टॅब्लिशमेंट ऑफ इंडिपेंडंट इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम स्मार्ट कॉटनचे जे फार्मर्स जिनर्स स्पिनर्ससाठी आपण जे काही टार्गेट ते दिलेले आहेत. नंतर नंबर ऑफ प्रोजेक्ट किती या उद्योजकांना आपण मदत करणार आहोत. हे नंबर ऑफ उद्योजक आहेत तर त्याचं टार्गेट आहे. जवळजवळ 2000 उद्योगांना आपल्याला BDS सर्व्हिसेस द्यायची आहे आणि बँकेचं लोन मिळून द्यायचं आहे त्यांना. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ क्रेडिट याच्यामध्ये आपल्याला किती कोटी रुपये आपण CBOजला मिळून देणार आहे बँकेच्या कर्जाच्या स्वरूपात तर ते जवळजवळ आपल्याला 350 कोटीचं आपल्याला टार्गेट आहे की जेवढं आपल्याला ह्या सगळ्या उपप्रकल्पातून एवढं कर्ज आपण जे आहे तर ते उपलब्ध आपण करून देणार आहे. त्यातलं महिलांच्या CBOसाठी किती आहे तर ते दिलेलं आहे आणि सोशल कॅटेगरीतल्या साठी किती आहे त्याचंही टार्गेट दिलेलं आहे. तर हे आपले आउटकम इंडिकेटर आहेत सगळे. त्यानंतर CBOजला आपल्या फायनान्शियल किती क्रेडिट म्हणून दिलं जाणार आहे. नंतर इन्क्रीज अवेअरनेस अक्रॉस द व्हॅल्यू चेन अबाउट सेफ फूड मेजर नंबर ऑफ पार्टिसिपंट्स रीच थ्रू सेफ फूड व्हॅल्यू चेन इंटरव्हेन्शन्स. जे आपलं रेसिड्यू फ्रीचं आपण जो अर्बन पायलट घेणार आहे तर त्यातनं आपल्याला हे अवेअरनेस करायचं आहे की किती कमीत कमी ज्याला आपण सेफ फूड म्हणतो तर त्याच्यामुळे किती अवेअरनेस निर्माण झाला आहे तर ते टार्गेट आपल्याला याच्यामध्ये काढायचं आहे. पार्टिसिपंट्स किती याच्यातनं वाढले काही बऱ्याचशा सर्व स्टेक होल्डर्सला आपण याच्यातनं अवेअरनेस निर्माण करणार आहे तर त्याचं टार्गेट आपल्याला दिलं आहे. नंतर नंबर ऑफ बेनिफिशरीज हू आर अवेअर ऑफ मार्केट इंटेलिजन्स तर त्याचं टार्गेट दिलेलं आहे आपण. जे अशा स्वरूपाचं बाजारभाव अंदाज देता आहेत हे किती शेतकऱ्यांना माहिती आहे हे याचं आपण नंतर आउटकममध्ये आपण पाहणार आहोत. नंतर तसंच गोदाम पावती योजना किती बेनिफिशरीजला मिळाली आहे तर त्याचं टार्गेट आपण दिलेलं आहे. तर हे टार्गेट आपले सगळे या अनुषंगाने आपण काम करणार आहे. याचं बरंच GHG इमिशनचे काल परमार साहेबांनी सांगितलं असेल. हे पिकावाईज आपले ग्रीनहाऊस गॅसेस इमिशन्स रिड्यूस करायचे आहेत आपल्याला त्याचं टार्गेट आपल्याला दिलेलं आहे. आणि काही न्यू इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सोलरचा वापर असेल तर तो करणं गरजेचं आहे तर त्या अनुषंगाने काही टार्गेट दिले. तर हे ओव्हरऑल असं जर पाहिलं तर हे आपले मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशनचे टार्गेट ह्याच्यामधनं दिलेले आहेत. थोडक्यात आपण पुढे जर पाहिलं तर तर हा आपला ऑब्जेक्टिव्ह आहे की याच्यामध्ये सुरुवातीला आपण एक बेसलाईन सर्व्हे सुद्धा करतो. हे पण महत्वाचं आहे की आता सध्या बेसलाईनला थोडा उशीर झालेला आहे. आपण ऑलरेडी काही सुरू झालेला आहे पण ही जी काही सेवा पुरवठादार संस्था येते
ती एक बेसलाईन सर्वे करते की जेनेमध्ये म्हणजे स्मार्ट प्रोजेक्ट नसताना काय परिस्थिती आहे मार्केटमधली, म्हणजे आपल्या शेतकरी कंपन्यांची असेल किंवा हे काही व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंटचे असेल, तर एक ओव्हरऑल आयडिया ते घेतात, त्याला बेसलाईन व्हॅल्यूज आपण म्हणतो. आणि पुढे दर 6 महिन्यांनी म्हणजे दरवर्षी अॅन्युअल सर्वे आपण करतो. आणि जसं जसा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट होतो आपला, तर तसं तसं आपण तो सर्वे जो आहे तर तो बेसलाईनशी कम्पेअर करतो आपण, की जेणेकरून आपल्याला आपली प्रगती किती झालेली आहे किंवा प्रकल्पाची फलनिष्पत्ती किंवा प्रकल्पामुळे किती परिणाम झालेला आहे, तर तो आपला हा बेसलाईन स्टडी असेल तर तो आपल्याला दिसून येतो याच्यासाठी. त्यानंतर प्रोग्रेस आपण दर 6 महिन्याला मॉनिटर आपण करतो, मॉनिटर प्रोग्रेस ऑफ प्रोजेक्ट एव्हरी 6 months. This helps to understand progress of the project, identify if there are activities, PIU-wise districts wherein the progress is not happening as per expectation and take corrective action. तर हे दर 6 महिन्याला हा थर्ड पार्टी मॉनिटरिंग एजन्सी आपली मॉनिटर करत असते. आपली इंटरनल मॉनिटरिंग तर चालूच असते, इंटरनल इम्प्लिमेंटेशन चालूच असतं आपलं, पण ही थर्ड पार्टी जी बँक त्यांचा रिपोर्ट पाहते आणि मग त्याच्यावर आपलं प्रकल्पाचं मूल्यमापन ठरवलं जातं. तर हे दर 6 महिन्याला आपला प्रकल्पाची प्रोग्रेस जी आहे तर ती केली जाते. त्याचबरोबर आपण मिड टर्म आणि एंड टर्म हे सुद्धा इव्हॅल्युएशन केलं जातं. मिड टर्म म्हणजे एक प्रकल्पाच्या मध्य बाबत काय परिस्थिती व प्रकल्पाचा ह्याचा पूर्ण आढावा घेतला जातो, जेणेकरून आपल्याला जर काही बदल करायचे असतील अंमलबजावणीमध्ये, उपप्रकल्पांमध्ये, तर ते बदल आपल्याला ह्या मिड टर्मच्या लेवलला करता येतात. आणि मग तिथं मिड टर्मला काही रिस्ट्रक्चर पण होतो प्रोजेक्ट, जे अनुदान वाढवायचं असेल, अनुदान कमी करायचं असेल एखाद्या घटकाला, किंवा ह्या गोष्टींचं किंवा एखादी ऍक्टिव्हिटी कमी चांगला रिस्पॉन्स देत असेल तर ती वाढवायची असेल तर ती वाढवली सुद्धा जाते मिड टर्म मध्ये. तर ह्या अनुषंगाने की ओव्हरऑल प्रोजेक्टची कॉस्ट जी आहे तर ती त्याच्यामध्ये ठेवून काही ज्या ऍक्टिव्हिटी चांगल्या रिस्पॉन्ड करत असतील तर त्या वाढवल्या जाऊ शकतात त्याचं टार्गेट. काही ऍक्टिव्हिटी कमी रिस्पॉन्ड करत असतील तर त्याचं टार्गेट कमी केलं जातं. तर अशा स्वरूपामध्ये मिड टर्मचा जो इम्पॅक्ट इव्हॅल्युएशन रिपोर्ट आहे तर त्याचं महत्त्व खूप आहे आणि ते आपलं केलं जातं. आणि एंड टर्मला तर ओव्हरऑल प्रोजेक्टची संपल्यानंतर त्याचा परिणाम जो आहे तो मोजला जातो. त्याच्यामध्ये बँकेचं पण विश्लेषण केलं जातं की बँकेने आपल्याला कसं सपोर्ट दिला हो, जागतिक बँकेने चे जे वेळोवेळी मार्गदर्शन जे मिळालं ते आपल्याला मदतीचं खरंच होतं का, तर असं पण इव्हॅल्युएशन जागतिक बँकेचं आणखीन एका थर्ड पार्टी संस्थेद्वारे केलं जातं, जी आंतरराष्ट्रीय संस्था असते तर त्यामार्फत केलं जातं. तर अशा एंड टर्ममध्ये प्रकल्पाचं विश्लेषण म्हणजे मूल्यमापन केलं जातं. त्याचबरोबर जागतिक बँकेचं सुद्धा मूल्यमापन त्या ठिकाणी केलं जातं. त्याचबरोबर बरेचसे आपण एक थीमॅटिक स्टडी आपण घेत असतो की आपले जसं आता जे उपप्रकल्प राबवलं जातो तर त्याचा खरंच काय परिणाम झाला, असं थोडक्यात एक स्टडी सुद्धा घेतला जातो. अशी वेगवेगळे लहान लहान स्टडी घेतले जातात की आता कमॉडिटी मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग आहे, तर काही एफपीओनी जर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं तर त्याचा परिणाम खरंच काय झाला त्याच्यामध्ये. तर असा एक लहान स्टडी सुद्धा या ठिकाणी घेतला जातो आणि त्याचा उपयोग जो आहे तो आपल्याला इतर योजनांमध्ये होत असतो किंवा प्रोजेक्टच्या एकूणातच मूल्यमापनामध्ये होत असतो. तर हे ओव्हरऑलच आपल्याला मॉनिटरिंग प्रोग्रेस, इव्हॅल्युएशन, प्रोजेक्ट इम्पॅक्ट इव्हॅल्युएट करतो आपण मिड टर्म एंड टर्मला बेसलाईनचा रेफरन्स घेऊन. आणि लर्निंग डॉक्युमेंट आपण प्रत्येक वेळी काढत असतो. दर 6 महिन्याला आपला एक प्रोग्रेस रिपोर्ट निघत असतो. ॲन्युअली एक प्रोग्रेस रिपोर्ट आपला निघतो की ज्याच्यात आपल्याला प्रोग्रेस माहिती होते. त्याचबरोबर मिड टर्मला आणि एंड टर्मला तर मोठा इव्हॅल्युएशन रिपोर्ट आपला प्रकल्पाचा येतो की त्याच्यामध्ये पूर्ण प्रकल्पाचे कसा राबवला गेला, त्याचा परिणाम काय झाला, याचं पूर्ण विश्लेषण त्या रिपोर्टमध्ये केलं जातं. तर हे साधारणतः एवढे रिपोर्ट आपले सेवा पुरवठादारामार्फत केले जाणार आहे. तर बेसलाईन असेल, मिड टर्म असेल, एंड टर्म असेल, 6 मंथली मॉनिटरिंग असेल, त्यानंतर एन्व्हायरमेंट सोशल मॅनेजमेंटचं ऑडिट आपलं केलं जातं, MISचं फ्रेमवर्क आपलं केलेलं असतं आणि ओव्हरऑल जे रिझल्ट फ्रेमवर्क आपण पाहिलं तर त्या अनुषंगाने हे सगळं जे इंडिकेटर पाहिले आपण तर ते इंडिकेटरला तिचं किती परिणाम झालेला आहे, किती आले, तर हे सर्व आपण ह्याच्यामध्ये पाहतो. तर हे थोडक्यात आपल्याला की प्रोजेक्टचं परफॉर्मन्स कसं झालेलं आहे तर ते ह्याच्यामधून दिसेल की इनपुट इंडिकेटर, आउटपुट इंडिकेटर आणि आउटकम इंडिकेटर हे जे सर्व पाहिले आपण
PIP लेवल इंडिकेटर. तर ते जवळजवळ 117 असे इंडिकेटर आहेत. तर याच्यामध्ये आपण खरंच इनपुट म्हणजे जो प्रकल्प उपप्रकल्प राबवताना आपण सर्व गोष्टींची काळजी घेतली आहे का, आणि त्यानंतर आपला एक्सपेक्टेड आउटपुट रिझल्ट काय होता, तर ते आपण ह्याच्यातनं हे करतो. आणि कंपोनंट सब कंपोनंट लेवलला आपलं आउटकम काय आलंय, तर हे सगळे अनालिसिस आपण ह्याच्यातून करतो अशा पद्धतीने. आणि मग जे काही आपले इंडिकेटर ठरवले आहेत रिझल्ट फ्रेमवर्कमध्ये, हॅव इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटीज ऑफ कंपोनंट लेवल परफॉर्मन्स दिला का नाही प्रत्येक कंपोनंटने, आणि ओव्हरऑल प्रोजेक्टचा इम्पॅक्ट कसा राहिला, तर हे आपल्याला की परफॉर्मन्स इंडिकेटर आहे. तर ते जे तर त्याच्यातून आपल्याला हे कळतं. आणि इंटरमिजिएट आपल्या 11 इंडिकेटर आहेत. तर त्याच्यातून आपल्याला त्या कंपोनंट लेवलचं मॉनिटरिंग केलं जाऊ शकतं. आणि खाली ऍक्टिव्हिटीचं डे टू डे प्रोग्रेस जो आहे, तर तो आपला PIP लेवल इंडिकेटर मधून साधारणतः मॉनिटर होत असतो. हे टार्गेट आपण पाहिलेच, जे आता सगळे टार्गेट पाहिले आपण त्या ह्याच्यामध्ये. तर हे बरेचसे ह्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी हे पण दिलेलं आहे की हा डेटा जाणार आहे का आपल्याला सर्वे मधनं घेतला जाणार आहे, ते पण आपलं दिलं जाणार आहे. तर ही आपली MIS ही आपली इम्पॉर्टंट प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल असणार आहे, की जे आपण आता वेब बेस्ड ऍप्लिकेशन असेल किंवा मोबाईल बेस्ड ऍप्लिकेशन आहे ते आपण डेव्हलप करतोय सध्या आता. आणि ते आपण अधिकाऱ्यांना जिल्हा लेवलच्या इम्प्लिमेंटेशन करणाऱ्यांना दिलं जाणार आहे. त्याचबरोबर मग जसं म्हटलं ते CBO लेवलला पण आपण काही ठिकाणी देणार आहोत, की CBOना पण काही इनपुट त्यांचा डेटा करायचा असेल तर तो करता येईल. आणि मग प्रोजेक्टचे जे अधिकारी आहेत ते व्हेरीफाय करतील तो डेटा, आणि मग तो आपल्याला ग्राह्य धरला जाईल. तर हे साधारणतः MISचे लेवल्स आहेत. आपल्याला इथं जर पाहिलं तर अगदी CBO जे आहेत आपल्या पार्टिसिपेशन, तर त्या आपल्या करणार आहेत FPO, CLF, CMRC, पॅक्स. तर ते आपल्या डिस्ट्रिक्ट लेवलला तो डेटा येईल, आणि डिस्ट्रिक्ट लेवलवरनं RIU मार्फत तो व्हेरीफाय केला जाईल, आणि तिथून तो त्या PIUला जाईल, त्या रिलेटेड PIUला, आणि तिथून तो PCMUला संकलित केला जाईल. तर असं एक साधारणतः ढोबळ स्ट्रक्चर सध्या आपलं MIS आहे, की जो MND साठी त्याचा वापर मुख्यतः केला जाणार आहे, आणि ओव्हरऑल प्रोग्रेससाठी. आणि रिसर्च आर्टिकल्स, रिसर्च स्टडीज याच्यातनं आपले पुढे थिमॅटिक एरियाजमध्ये आपण ओव्हरऑल डॉक्युमेंटेशन जे आहे हे खूप महत्वाचं आहे, की डेटा जो आहे पूर्ण MISचा डेटा आहे, MNDचे सगळे रिपोर्ट्स आहेत. तर हा सगळे रिपोर्ट्स डेटा जो आहे याचं प्रकल्पाच्या मूल्यमापनासाठी महत्व आहे, गरजेचं आहे, आणि तो प्रकल्प स्तरावरनं आपण केला जातो. तर हे साधारणतः आता आपला बेसलाईन होईल. एक 2 ते 3 महिन्यामध्ये आपली सेवा पुरवठादार संस्था इन प्लेस होईल, आणि त्यानंतर आपला बेसलाईन सर्वे आपला पहिल्यांदा होईल, की त्याच्यामधनं आपल्याला PIUच्या स्तरावर आणि खाली रिजनच्या स्तरावर आपण एक बेसलाईन केला जाईल. आणि त्यासाठी लागणारी इन्फॉर्मेशन आपण त्या PIUकडनं आणि त्या सर्वे बेस्ड आपण करणार आहे, ते हाऊस होल्ड सर्वे बेस्ड. तर त्यावेळी आपल्याला अधिकाऱ्यांना विशेषतः त्या डिस्ट्रिक्टच्या आपल्याला सांगितलं जाईल की ही अशी अशी सेवा पुरवठादार संस्था आहे, त्यांचं सॅम्पल साईज ठरलेलं असतं, आणि त्या सॅम्पल साईजच्या नुसार जर आपल्या जिल्ह्यामध्ये ती सॅम्पल चे CBO असतील तर त्यांचे हाऊस होल्ड सर्वे त्या ठिकाणी केला जातो. तर ते सर्वे जसं जसं होईल. आता बेसलाईन मध्ये याच्यामध्ये 2 भाग असतात. MNDच्या दृष्टीने सांगतो की एक ट्रीटमेंट असतो आणि एक कंट्रोल असतो. ट्रीटमेंट म्हणजे जे आपल्या उपप्रकल्पांमध्ये जे काही शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, महिलांचे फेडरेशन जे पार्टिसिपेट होणार आहेत त्याला आपण ट्रीटमेंट असं म्हणतो. आणि जे आपण सहभागी होणार नाहीत पण त्याच्या समकक्ष आहेत, तर ते कंट्रोल म्हणून आपण ते CBO निवडतो आपण. म्हणजे एखादी चांगली FPO आहे पण तिला काही कारणाने आपल्या प्रकल्पामध्ये सहभागी होता आलं नाही, तर ती कंट्रोल म्हणून आपण तिचा सर्वे करतो. म्हणजे ह्या स्मार्टच्या उपप्रकल्पामध्ये सहभागी न होता त्या कंट्रोल CBOचा परफॉर्मन्स कसा आहे ते सध्या काय करतायत, आणि आपल्या स्मार्ट मधल्या ज्या CBO आहेत तर त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, हे दोन्हीची कंपॅरिझन केली जाते आपण. आणि त्याच्यातून आपल्याला प्रकल्पामुळे खरंच त्या CBOला काय फायदा झाला, तर याची आपण परिणामकता मोजत असतो या MNDच्या सर्व ह्याच्यामध्ये. तर त्या अनुषंगाने आपल्याला ती परिणामकता दाखवायची असेल आपल्याला, तर आपल्याला डेटा असणं गरजेचं आहे.
आणि अर्थात आपले उपप्रकल्प पण चांगल्या पद्धतीने राबवले गेले पाहिजेत. त्याचबरोबर बायरचं सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे. जे काही आपला उद्देश आहे, तर त्या अनुषंगाने आपलं जर सगळे इम्प्लिमेंटेशन झालं तर अर्थात फलनिष्पत्ती त्याची चांगलीच होणार आहे. पण काही कारणाने बायरच निघून गेला किंवा काही अडचणी आल्या आपल्या, तर त्या अडचणी सुद्धा समोर आपल्या MNDच्या सर्व्हेमधनं येणं गरजेचं आहे, की जेणेकरून प्रकल्पाला काही रिस्ट्रक्चरिंग करायचं असेल तर ते करता येईल किंवा काय अडचणी येऊ शकतात त्याचा आपल्याला अभ्यास त्याचा करता येऊ शकतो आणि हे पुढच्या दृष्टीने काळजी घेता येऊ शकते. येणाऱ्या CBO काय आपण काळजी घेऊ शकतो, तर ते आपल्याला लर्निंग्स एक त्यातनं आपल्याला मिळू शकतं आपल्याला. तर त्या अनुषंगाने हे ट्रीटमेंट आणि कंट्रोल हे दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. आणि हे आउटकम इंडिकेटर आपण पाहिलेच. म्हणजे प्रत्येक PIO किंवा प्रत्येक अधिकाऱ्याने ते माहिती असणं गरजेचं आहे त्यांच्या, की आउटपुट इंडिकेटर काय आहेत प्रकल्पाचे. आपण फक्त CBO निगडीत किंवा आपल्या उपप्रकल्पांच्या निगडीत जरी आउटकम इंडिकेटर माहिती करून घेतले, त्याचे डेफिनेशन माहिती करून घेतले, तर निश्चित त्याची माहिती आपल्याला होईल. तर त्या अनुषंगाने PIP एकदा पाहून घ्या तुम्ही. त्यामध्ये हे डिटेल दिलेलं आहे सर्व. नंतर आपण माहिती देऊच. MIS प्लॅटफॉर्म कसा वापरायचा आहे त्याचं ट्रेनिंग दिलं जाईल, त्याचं कॅपॅसिटी बिल्डिंग सुद्धा केलं जाईल. त्यानंतर आपण अलर्टचे नोटिफिकेशन आपण त्यामध्ये टाकलेले आहेत, की एखाद्या CBOने डेटा भरला तर त्याचा अलर्ट आपल्या डिस्ट्रिक्टच्या अधिकाऱ्यांना जाईल आणि मग त्यांना तो व्हेरीफाय करण्यासाठी अलर्ट देईल आणि मग ते परत त्यांनी सबमिट केलं की ते सबमिट होईल त्या MIS डेटामध्ये. अशा स्वरूपाचं ती आहे. त्याचबरोबर त्यामुळे PIO हॅज टू गिव्ह इनपुट्स ऑन फ्रिक्वेन्सी, हायरार्की, डिझाईन ऑफ डेटा कॅप्चर, नोटिफिकेशन्स, एनी अदर चेक्स बॅलन्सेस. तर हे MIS डिझाईन टीम आपली आता सध्या बोलेल PIO बरोबर सगळ्या. नंतर इंटरॅक्शन बिटवीन MND MIS टीम PIO मल्टिपल टाइम्स हे आता सध्या आपलं चालू आहे. आणि MISचं फ्लेक्झिबल टूल जे आहे ते आपलं सध्या तयार होत आहे, विकसित होत आहे आणि त्या अनुषंगाने हे केलेलं आहे. तर हे थोडक्यात आपलं MND बरोबर बाबत होतं. तर याबाबत काय आपल्याला काही शंका कुणाला असल्यास प्रश्न विचारू शकता. गायकवाड सर, खूप खूप धन्यवाद. खूप छान. आपण सर्व म्हणजे मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन मधले सर्व आस्पेक्ट आपण खूप चांगल्या पद्धतीनं, हा विषय जरी किचकट असला तरी सगळ्यांना समजेल असं सांगण्याचा खूप चांगल्या पद्धतीने आपण प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी काही कुणाला शंका असतील, मॉनिटरिंग इव्हॅल्युएशनच्या संदर्भात काही कुणाला शंका असतील तर जरूर विचारा. आणि सरांनी याच्यामध्ये सर्व कॉम्पोनंट A, B, C, D सर्व कॉम्पोनंट्स, त्यानंतर एनहान्सिंग इन्स्टिट्यूशनल कॅपॅसिटी टू सपोर्ट ॲग्री ट्रान्सफॉर्मेशन, त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर, मार्केटिंग या सगळ्यांचं कॅपॅसिटी बिल्डिंगच्या संदर्भामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. मार्केट ॲक्सेस सपोर्ट असेल, PP, MEP, CII, त्याचबरोबर लाईफस्टॉक इंटरव्हेन्शनच्या संदर्भामध्ये एंटरप्राइज डेव्हलपमेंट सपोर्ट असेल, ॲक्सेस टू फायनान्स आहे, पायलट प्रोग्राम, अर्बन फूड सिस्टीममधला पायलट प्रोग्राम असेल, त्याचबरोबर मार्केट इन्फॉर्मेशन अँड इंटेलिजन्स सर्व्हिस ज्या याच्यामध्ये आपण मॉनिटर करणार आहोत. वेअरहाऊस रिसिप्टच्या संदर्भामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सरांनी हे दिलेलं आहे. त्यानंतर आपण सर्व आउटपुट इंडिकेटर्स बघितलेले आहेत. आउटकम इंडिकेटर सुद्धा सरांनी खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेले आहेत. या ठिकाणी काही कोणाच्या शंका असतील, काही विषय कळाला नाही, थोडासा विषय किचकट असला तरी खूप चांगल्या पद्धतीने सरांनी समजून सांगायचा प्रयत्न केलाय. काही कोणाच्या शंका असतील तर जरूर विचारा. सर नमस्कार. वाठार ॲग्रो प्रोड्युसर कंपनी वाटा स्टेशन मधून बोलतोय. बोला साहेब, बोला. सर, आपण पीक परिषद घेणार आहे, त्यामध्ये तुम्ही आम्हाला सोयाबीनची माहिती सांगितली. सर, आमच्या उत्तर कोरेगाव भागामध्ये इकडं घेवडा पिकतो सर. तर घेवड्याबद्दल आपण घेऊ शकतो का पीक परिषद? वाघा घेवडा वरून. आता ह्याच्यामध्ये जे आपण स्मार्ट मध्ये जे घेतलेले आहेत तर ते आपण एक 5-6 कॉमोडिटी घेतल्या विचार करतोय आपण. पण जर आपल्या स्तरावर आपल्याला जसं आता वाघे घेवड्याचं आपल्याला बरंच माहिती आहे की
खूप लोकेशन स्पेसिफिक आहे, त्याचं मार्केट खूप चांगलं आहे, नॉर्थ इंडियामध्ये विकला जातो. तर त्या अनुषंगाने आपण एक जसं थोडक्यात हे कसं आहे की एक आपण ग्रुप जर असं तयार केला की वाघ्या घेवडा किंवा वाघ्या घेवडा बागायतदार संघ किंवा असं स्वरूपाचं, तर असा एक संघ जर आपण तयार केला तर ह्याचं बेनिफिट काय होतो आपल्याला की टेक्निकल नोहाव देवाणघेवाण असते, टेक्निकल की चांगल्या व्हरायटी असतील म्हणा किंवा चांगल्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस असतील, तर त्याची माहितीची देवाणघेवाण आपल्याला होऊ शकते. तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो की आपला एरिया वाढू शकतो, प्रोडक्शन वाढू शकतं, प्रोडक्टिव्हिटी वाढू शकते आणि मग त्याचा परिणाम आपल्याला मार्केट मग चांगलं मार्केट लिंकेजसाठी व्हॉल्यूम मिळू शकतो आपल्याला. तर ह्या अनुषंगाने ह्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. तर ह्याची एक सुरुवात पीक परिषदेच्या धर्तीवर आपल्याला एक सुरुवात ह्याची करता येऊ शकते आणि त्या अनुषंगाने काही आपल्या ह्याची मदत पण आपल्याला होऊ शकते, जसं ॲपेडाची आहे किंवा इतर ज्या आपल्या सध्याच्या योजना आहेत. तर काही फार्मर ग्रुप्स ॲक्टिव्हिटीजला कमॉडिटी स्पेसिफिक तर त्याला मदत होत आहे. तर तशी वाघे घेवड्याच्या बाबतीत पण आपल्याला करता येऊ शकते. म्हणजे सर आता वॉशिंग्टन ऍपल तुम्ही जसं सांगितलं का नाही US चं प्रोडक्ट आहे, ते आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला लॉन्च केलेलं आहे. तसं आपल्याला घेवडा हे मार्केट आपण ऑल वर्ल्ड मध्ये करू शकतो का सर? बरोबर. हो, तेच ना, म्हणजे ते सांगण्याचा उद्देश तोच आहे की आपली क्वालिटी म्हणजे जसं आपण चांगली क्वालिटी एवढी असताना आपल्याला ते प्रोडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं, त्याचा ब्रँड कसा एस्टॅब्लिश करायचा. तर हे आता आपल्याला माहितीच आहे, प्रत्येक जाहिरातीचं युग आहे हे. प्रत्येक प्रोडक्ट आपल्याला माहिती आहे, मोबाईल फोन पासून प्रत्येक गोष्ट, चपला बुटा आपण बघतोय की त्याचं एवढं ब्रँडिंग केलं जातं आणि जगभरातले हे ब्रँड आहेत. तर हे आपल्या चांगल्या प्रॉडक्टचं तर ते का होऊ नये, तर ते होण्यासाठी आपल्याला काय गरज लागणार आहे, तर एकत्रित येण्याची गरज आहे त्यासाठी. कारण की आपली गुणवत्ता एकसारखी असणं गरजेचे आहे. मार्केटवर मध्ये कन्सिस्टंटली तो प्रॉडक्ट त्या क्वालिटीचा देणं गरजेचं आहे. तर आज आपण नुसतं एकदाच चांगलं पिकवून उपयोग नाहीये, तर आपल्याला दरवर्षी पण आपल्याला चांगला तो गुणवत्ता आली पाहिजे, ते मार्केट टिकवता आलं पाहिजे, तो ग्राहक टिकवता आला पाहिजे. तर हे जे काही सगळे मार्केटिंगचे ऍस्पेक्ट आहेत, तर ते आपल्याला करता आले पाहिजे. तर त्या अनुषंगाने आपण सुरुवातीला आता एकत्रित येणं गरजेचं आहे. एकत्रित पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस फॉलो करणं गरजेचं आहे, की त्यामुळे चांगल्या क्वालिटीचं म्हणजे प्रॉडक्ट तयार होईल. ते एकत्रित पॅकेजिंग कसं करता येईल, आपल्याला काही बॉक्स पॅकिंग व्यवस्थित करता येईल का, त्याच्यावर असं ब्रँडिंग करता येईल का काही, तर अशा काही गोष्टींचा विचार आपण जरूर याच्यातनं करू शकतो. मला वाटतं माळी सरांना माहिती असेल, GI ह्याचं झालंय कसं, जॉग्राफिकल इंडिकेशन विभागामध्ये बरीचशी पिकं GI इंडिकेशनची झालेली आहेत. आता वाघ्या घेवडाचं सुद्धा GI इंडिकेशनच्या संदर्भामध्ये आत्मा साताऱ्याच्या मार्फत कार्यवाही बरीचशी पुढे गेलेली आहे. तर त्याचा उपयोग आपल्याला करता येईल. GIचा उपयोग आपल्याला ब्रँडिंगसाठी करता येऊ शकतो आणि खूप चांगली क्वालिटी आहे, खूप चांगलं मार्केट आहे खरं म्हणजे. तर निश्चित आपल्याला त्याचं तुम्ही म्हणताय तसं म्हणजे हळूहळू चर्चा तर ह्याची सुरुवात केली आणि आत्म्यामार्फत आपण हे निश्चित करू शकतो आणि स्मार्ट मधनं मार्गदर्शन आपल्याला मिळू शकतं. कारण की एरिया थोडासा कमी आहे, पण जसं जसं एरिया पण वाढेल, व्हॉल्यूम त्याचं वाढेल, तर एक चांगलं प्रॉडक्ट आहे आणि निश्चित त्याच्यावर आपल्याला मदत म्हणजे करता येईल. दुसरा प्रश्न असा होता की गोदामाचं तुम्ही आता सांगितलं 30 वर्षाचा ऍग्रीमेंट, ह्याच्यासमोर आपण करणार आहे ते गोदामाचं नाही का आपण जागा. हो बरोबर, वखार महामंडळ बरोबर आहे. तर वखार महामंडळाचं हो सर, त्यासाठी आता आम्ही कसं केलेलं आहे की आम्ही कंपनीसाठी सर जमीन खरेदी केली, भाडे करार केला आहे. ओके. तर आपल्याला त्यांना 30 वर्षाचा भाडे करार द्यावा लागेल. हो. ते आता याच्यामध्ये आपण अर्थात वखार महामंडळ जेव्हा हे करणार आहे त्यावेळी ते आजूबाजूला त्यांचं लोकेशन म्हणजे त्यांचे वखार किती लांब आहेत, तर त्या म्हणजे तो अभ्यास करणार ते की खरंच आम्हाला. वखार महामंडळ सातारमध्ये एक आहे, त्याच्यानंतर फलटण मध्ये, त्यामुळे इथं जवळपास डिस्टन्स 35 किलोमीटरचा फरक आहे. नाही, ओके बरोबर. तर ते निश्चित आता आपण त्यासाठी एक वेगळं कॉल फॉर प्रपोजल करणार आहे की ज्याच्यामधनं असे तुमच्यासारखे जे CBO आहेत तर ते अप्लाय करतील त्याला आणि मग ते वखार महामंडळ जसं तुम्ही म्हणताय ते अनालाइज करेल की तिथून आजूबाजूला 30-50 किलोमीटर गोदाम त्यांचं नाहीये, मग तिथं किती माल येऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास ते करतील आणि मग त्या CBOची निवड केली जाईल आणि मग त्या CBOच्या ठिकाणी अशा स्वरूपाचं गोदाम त्या ठिकाणी होऊ शकतं. सर अजून एक प्रश्न होता, सेवा पुरवठादार संस्थांमध्ये तुम्ही डिलाइट म्हणून एक कंपनी सांगितली जी आता सर्वे करते,
त्या सर डिलाइट कंपनीचं नक्की बेसिक क्रायटेरिया वेगवेगळ्या पद्धतीने कशा असणार आहेत, की कशा पद्धतीने आता तुम्ही जे सगळं सांगितलंय त्या पद्धतीने ते व्हेरीफाय करून नंतर डिटेक्ट करणार आहेत का? हा, नाही, आता डिलॉइट ही फक्त ते आपल्या कृषी विभागाचा जो अभ्यास आहे, अधिकाऱ्यांना जे प्रशिक्षण द्यायचं आहे कृषी विभागातल्या, तर त्यासाठी ती संस्थेची निवड केलेली आहे आपण. आता आपलं हे कृषी पणन काम करणार आहे का कृषी विभागामार्फत होणार आहे सर? नाही, हे कृषी विभागामार्फत आता सुरू आहे ते आपल्या प्रकल्प व्यवस्थापन संस्था ज्या आहेत, तर त्याच्यानुसार डिलॉइट संस्था ही अभ्यास करणार आहे की काय गॅप्स आहेत, जे काही आता सध्याचं जे स्कीम राबवल्या जातात किंवा जे काही डिपार्टमेंटमधनं कृषी विभागातनं किंवा पणन विभागाचे जे काही स्कीम्स आहेत त्या राबवण्याच्या करता काय अडचणी येतात त्यांना, किंवा अधिकाऱ्यांची क्षमता वाढण्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्या दृष्टीने ते अभ्यास करतायत डिलॉइट. आणि सर तुम्ही शेवटचा एक मुद्दा मांडलेला FSS अग्रीमेंट, फेडरल सप्लाय शेड्यूल सर्व्हिसचं, तर त्या संदर्भात आपल्याला जास्तीत जास्त माहिती कुठून भेटेल? नाही, मला लक्षात आलं नाही. कुठलं FSS अग्रीमेंट. तुम्ही नेदरलँडचं एक्झाम्पल दिलं होतं VHLचं, त्याच्या आधी एक दिलं होतं बघा. ओके. नाही, ह्याच्यामध्ये आपण म्हणजे हे परत FA म्हणजे फॉरेन ऍग्रिकल्चर सर्व्हिस आहे. नाही, हे जे काही करार आहेत सगळे आहेत, तर हे एकूणच आपल्याला अवेअरनेस निर्माण करण्यासाठी की जागतिक स्तरावर ज्या काही गोष्टी चालू आहेत कृषी क्षेत्रामधल्या की नाविन्यपूर्ण गोष्टी, तर त्या गोष्टींची माहिती आपल्याला मिळण्यासाठी आपण ह्या संस्थांची मदत घेत आहोत. आणि आपले अधिकारी असतील, काही ठिकाणी आपले CBOचे BOD मेंबर असतील, तर त्यांना प्रशिक्षणासाठी आपल्याला त्याचा उपयोग आपण केला जाणार आहे. आणि त्याची माहिती नाविन्यपूर्ण गोष्टींची कशी देता येईल आपल्याला, तर त्या अनुषंगाने आपण हे करणार आहे. आणि सर शेळीपालनाचं वाहन कुठलं आहे आपलं गव्हर्नमेंटचं जे आहे शेळीपालनासाठी? तुम्ही माविया महिलांसाठी सांगितलं, बाकीच्या गटांना CBO साठी सांगितलं, फक्त आपण जे वाहन वापरतो ते कुठलं वापरायचं? सध्या आपलं उस्मानाबादीच आपण आहे. पण त्यात आता हे जे काही पशुसंवर्धन विभाग आहे, तर ते काही वेगळ्या वाहनांचा पण विचार करतात आता ते. तर त्या अनुषंगाने ते शेळी मेंढी महामंडळ आहे किंवा त्यांची काय होतं शेळ्यांचं इकडं गरमीच्या वातावरणात आपल्या इकडे तग धरत नाही. ओके. बऱ्यापैकी त्याचा तो इश्यू आहे. तर ते आता पशुसंवर्धन आपण विभागाची जेव्हा आपले प्रशिक्षण होईल, कारण त्यामध्ये सुद्धा आपण काही प्रशिक्षण संस्था आहेत. धन्यवाद. छान प्रश्न होते वटार ॲग्रोचे. आणखीन कोणाचे काही प्रश्न आहेत का? आणखीन काय कुठल्या CBOचे काही प्रश्न शंका असतील तर जरूर विचारा. हॅलो. हा, बोला मॅडम. हा, मी चंदनेश्वर ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड मधून बोलतेय. मी डायरेक्टर आहे कंपनीची. आणि मला आम्ही लॉकडाऊन मध्ये गेल्या वर्षी व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स मध्ये मोठ्या प्रमाणावर थेट ग्राहक विक्री उपक्रम राबवलेला. जवळपास 4 महिन्यामध्ये आमचा एक 60-70 लाखाचा टर्नओव्हर झालेला त्यावेळी. पण आता आमची कोरेगाव तालुक्यामधून असल्यामुळे आमच्या भागामध्ये जे क्वालिटी प्रोड्यूस आहे व्हेजिटेबल फ्रुट्सचं, की जे पुणे मुंबईच्या कंझ्युमरला लागतंय, तर ती क्वालिटी किंवा तेवढ्या कमोडिटीज तिथून प्रोक्यूर होत नाहीत. तर मग अशा FPOज कलेक्टिव्हली म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून कलेक्शन करून मग ते थेट ग्राहक विक्री करू शकतात का? म्हणजे ते क्लस्टर फॉर्म करून तुम्ही FPOज ना म्हणजे त्या अँगलनी FPOज बनत आहेत ना, की एखाद्या पिकाचं प्रोक्युरमेंट होऊन त्याचं सॉर्टिंग ग्रेडिंग त्या कमोडिटीचं होऊन मग ते ब्रँडिंग पॅकेजिंग होईल. मग अशा ज्या FPO आहेत की ज्या डायरेक्ट मार्केटिंग मध्ये उतरलेल्या आहेत, तर अशा लोकांना किती सपोर्ट असेल स्मार्ट मध्ये? नाही, स्मार्ट मध्ये आता आपल्याला असे उपप्रकल्प करता येईल. आता जसं MAP आपल्याला आपल्या याच्यातनं करता येईल. याच्यामध्ये बायर तुमचे आयडेंटिफाईड नाहीये, तुम्हाला स्वतःलाच मार्केटिंग करायचं आहे, तर त्यासाठी आपलं MAP आपण करू शकतो आपण. तर याच्यामधनं आपण
डायरेक्टली आता याच्यामध्ये बरेचसे सक्सेसफुल उदाहरणं पण आपल्याला पाहता येतील, की जसं आता आपण जसं म्हटलात की एका FPO ऐवजी क्लस्टर ऑफ FPOजने आपल्याला मार्केटिंग ते करता येईल का, की जेणेकरून व्हरायटी त्यामध्ये सर्व येतील, व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स. तर याच्यामध्ये जी समर्थ ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आहे पुण्यामध्ये, की ते नरेंद्र पवार म्हणून त्यांचे जे आहेत समन्वयक, तर त्यांचा आपला नंबर, आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहावा. तर ते वेगवेगळ्या FPO कडनं माल घेतात आणि त्यांची स्वतःचीच FPO एक आहे आणि ती FPO मग पुणे मुंबईमध्ये मार्केटिंग त्यांचं केलं जातं. तर त्या समर्थ ॲग्री फार्मर प्रोड्युसर जी आहे की जी कलेक्टिव्हायझेशन करते, तुम्ही जसं म्हणताय तसं, आणि निश्चित त्यांचा उपयोग जो आहे तो तुम्हाला होईल. त्या ह्याचा फक्त तर आता ह्याच्यामध्ये डिस्टन्स हा क्रायटेरिया खूप महत्वाचा आहे लॉजिस्टिकली, की किती लांबून आपला माल येतोय. आता पुणे मुंबईपर्यंत जर जायचं असेल तर आम्ही जो अभ्यास केला मागच्या आपल्या सगळ्या शेतकरी आठवडी बाजार जे आहेत पुणे मुंबईतले, तर याच्यामध्ये 100 किलोमीटरच्या वर जो माल येतो तर ते खरंच इकॉनॉमिकली फिजिबल होत नाही, हा जो काही माल येत होता. तर याच्यामध्ये त्यामुळे त्यासाठी आणखीन व्हॉल्यूम असणं गरजेचं आहे. तर मी असंच तुम्हाला सुचवेन की तुम्ही हे जे नरेंद्र पवार आहेत तर त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहा तुम्ही. त्यांना आमचं म्हणजे आपलं स्मार्ट प्रकल्पाचं किंवा माझं जरी नाव सांगितलं त्यांना तरी ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. तर त्यांचा नंबर मी तुम्हाला देऊ का, घेता का लिहून? ऍक्च्युली ते सर आहेत, ओळखीमध्ये आहेत माझ्या. ओके. हा, पण कसं होत आहे की पुणे रिजन मधले जे व्हेजिटेबल्स जे टेस्ट आहे आणि आमचा भाग जो आहे तर त्याच्यामध्ये कन्झ्युमरला डिफरन्स जाणवतो मोठ्या प्रमाणात. आता आम्ही ते केलं, आमचं गावापासून ते अंतर जे आहे ते जवळपास 120 ते 140 किलोमीटर आहे हिंजेवाडी पर्यंत. बरोबर. म्हणजे एवढ्या पट्ट्यामध्ये नरे टू हिंजेवाडी पर्यंत आम्ही ते केलं. पण प्रॉब्लेम फक्त आम्हाला हा आला की आम्हाला बल्कमध्ये न्यायला लागत होतं. पण तिथे जर एखादी फॅसिलिटी अवेलेबल झाली असती, फॉर एक्झाम्पल कोल्ड स्टोरेज, ओके, तर ते आमचं जे वेस्टेज आहे तर तिथलं तो प्रॉफिट आमचा म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये हे झालं असतं, बेनिफिशियल. म्हणजे हे पण डिफरन्स आहे, कारण पुण्याच्या आजूबाजूला कंटॅमिनेशन भरपूर आहे सॉइल आणि वॉटर मध्ये पण. तो डिफरन्स कंझ्युमरला लगेच जाणवतो की व्हेजिटेबल हे आहे, म्हणजे बेसिकली लिफी व्हेजिटेबल्स मध्ये वाई भागातला व्हेजिटेबल जो आहे कंझ्युमर भरपूर प्रेफर करतो. हो, बरोबर. म्हणजे हा डिफरन्स आहे थोडा. याच्यामध्ये मॅडम आपला MAP जेव्हा तुम्ही कराल ना, तर ते MAP मध्ये तुमचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर ते असं करता येईल आपल्याला की तुमचं कलेक्शन सेंटर तुमच्या FPOच्या जवळपास असतील, पण तुम्हाला जे पॅक हाऊस किंवा हे लागेल, पण परत जागेचा प्रश्न येईल की इथं तुम्हाला पुण्याच्या आसपास तुम्हाला जागा लागेल किंवा कुठल्या तरी FPO बरोबर टायअप लागेल आणि मग त्या FPOच्या जागेमध्ये तुम्हाला तसं इन्फ्रास्ट्रक्चर, ज्याला ऍक्च्युली हे रिटेलर जे आहेत ते डिस्ट्रीब्युशन सेंटर म्हणतात, तुम्ही जे म्हणताय ते डिस्ट्रीब्युशन सेंटर ऍक्च्युली पाहिजे तुम्हाला, की जेणेकरून तुम्हाला तो माल तिथं येईल, तिथं ग्रेडिंग सॉर्टिंग होईल त्या डिस्ट्रीब्युशन सेंटरला आणि तो चांगला पॅक केलेला माल जो आहे तो पुण्यातल्या ग्राहकांना जाईल आणि त्याचं चांगल्या प्रकारे विक्री करता येऊ शकते. आणि अजून एक माझा प्रश्न होता की म्हणजे माझं ऍज अ बॅकग्राऊंड म्हणजे मी ग्रॅज्युएट आहे, सो मे बी मी डायरेक्ट कंझ्युमर पर्यंत पटकन पोहोचू शकते, पण मी ज्या फेलो फार्मर्सला घेऊन FPO ओपन केलेली आहे तर तिथं थोडंसं संचालक मंडळामध्ये कम्युनिकेशन म्हणा किंवा अंडरस्टँडिंग की FPO खालच्या तुमच्या मेंबर्सला कसं हँडल करायचंय हा थोडा डिफरन्स राहतो. तर मग असं काही म्हणजे ऍक्टिव्हिटी होणार आहे का की बाबा तुम्ही ट्रेनिंग प्रोव्हाइड होतील किंवा प्रशिक्षण अवेलेबल होतील असं? आपले मॅडम बरोबर, आपला हा जो प्रश्न आहे या अनुषंगानेच आपण काही मॉड्यूल आपले ट्रेनिंगचे असे केलेले आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला हे जे तुमचे आता मॅनेजमेंटचा इश्यू आहे, गव्हर्नन्सचा इश्यू आहे तुमच्या कंपनीमध्ये, तर त्याचा अवेअरनेस करण्यासाठी आपण ट्रेनिंग प्रोग्राम मॉड्यूल तयार करतोय आपण. आणि जे आपले CPO जे अंतर्भूत होतील आपल्या, तर त्यांना हे ट्रेनिंग आपण दिलं जाणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने मग निगोशिएशन स्किल्स असतील, एकूणात मॅनेजमेंट असेल, तुमचं गव्हर्नन्स असेल, तर त्याबाबत शिक्षण दिलं जाणार. अच्छा, येस, थँक्यू सर. थँक्यू. नमस्ते. नमस्ते, बोला.
हा, संजय भगत बोलतोय, येस ग्रुप. सर, आपण अतिशय छानपणे साध्या समजेल अशा भाषेत आम्हाला समजून दिलं हा विषय, त्याबद्दल प्रथमतः धन्यवाद. हो, थँक्यू. हा, आपण जे लिंकेजेस सांगितलेत आता, ते अतिशय महत्वाचे आहेत. आणि मी ऍक्च्युली सातारा आत्माच्या ह्याच्यावर काम करत असताना सल्लागार म्हणून मी जिल्ह्याच्या ह्याच्यावर होतो. ते गणेश घोरपडे म्हणून होते. त्या वेळेपासून आम्ही एक प्रयत्न केला होता की गटांना आपण शहरात विक्री, सोसायटीत विक्री करतो. बरोबर. मात्र हे आम्हाला चेन हे करता आली आवाज येत नाही. टिकवता आली नाही चेन आम्हाला. बरोबर. त्यामुळे त्याच्यातले जे ड्रॉबॅक आहेत ते आम्ही शोधले. ओके. मात्र आजपर्यंत 10 वर्षात आम्हाला परत ते तेवढ्यापर्यंत जाता येईना झालंय अजून सुद्धा. जसं मॅडम की त्यांना एक कनेक्टिव्हिटी राहिना, कंटिन्युटी राहिना, हा जो विषय त्याच्यावर काम करायचं आणि ते काम आपला ह्याच्या माध्यमातून होऊ शकतं, काय अडचण नाही, बेसच तो आहे. मात्र याच्यासाठी अजूनही मायक्रो प्लॅनिंग आपल्याला करावं लागेल साहेब. असं काही सुचवा किंवा आहे का? नाही, तेच आता जे काही सहभागी सीबीओ आहेत त्यांना ट्रेनिंग मार्फत हे आपलं ट्रेनिंगमध्ये हे मॉड्यूल आपण अंतर्भूत करतोय आता, की जे मायक्रो प्लॅनिंग कसं असावं व आपले प्रत्येक मेंबरचं प्लांटिंग, स्टॅगर्ड प्लांटिंग असावं, की हे जे मार्केटच्या गरजा आहेत तर त्या गरजेनुसार आपल्याला तुम्ही जसं म्हटलं की कन्सिस्टन्सी येणं गरजेचं आहे, की कन्सिस्टंटली तो माल त्या ग्राहकाला, मार्केटला पुरवला पाहिजे, तर मग तुम्ही त्या मार्केटमध्ये सस्टेन राहू शकता. तर ती कन्सिस्टन्सी राहण्याकरता आणि मार्केटमध्ये टिकून राहण्याकरता काय केलं पाहिजे, तर त्या अनुषंगाने आपण काही मॉड्यूल करतो आहोत आणि निश्चित त्या ट्रेनिंगचा आपल्याला त्याचा उपयोग होईल. काही प्रॉब्लेम. आता काय झालंय साहेब, एक शेवटच बोलतो, आम्हाला पिकवायची अक्कल आली पण आम्हाला विकायची अक्कल आली नाही. नाही, तेच नाही, ते अवघडच आहे आणि त्यात रिस्क आहे. आपले प्रोडक्टच असा आहे की तो क्लायमेटची म्हणजे त्याची शेल्फ लाईफ कमी आहे. आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये. बरेचसे आपल्या घटक असे आहेत की त्या अडचणी आहेत आपल्याला, की ट्रान्सपोर्टची अडचण असेल, मार्केटची अडचण आहे. परत ग्राहक आपले वेगवेगळ्या ठिकाणी कॉम्पिटिशन आहे, वेगवेगळ्या ठिकाणी जातात, एकाच ठिकाणी राहत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला मात करायची आहे. तर त्या मात करण्यासाठी आपल्याला कन्सिस्टन्सी तुम्ही म्हटलं तसं की क्वालिटीमध्ये, तुमच्या मेंबर्समध्ये, तर ती कन्सिस्टन्सी असली पाहिजे. जरी काही वेळेला कमी आपल्याला पैसे मिळतील तरी ती क्वालिटी आपल्याला मेंटेन केली पाहिजे. तर ह्या काही गोष्टी आहेत. प्रत्येक धंद्यामध्ये, बिझनेसमध्ये ते असतात. तर तशाच आपल्या ह्या बिझनेसमध्ये सुद्धा आपल्याला ह्या रिस्क आहेत आणि ते रिस्क आपल्याला जर त्याच्यावर मात केली आपण, तर आपण निश्चित सक्सेसफुल होऊ शकतो. राहुल कृषी विद्यापीठात मी 2010 साली फूड प्रोसेसिंगचं ट्रेनिंग घेतलं. मात्र गोल आहे, शेवटी मार्केटवर येते तिथं आपण जाहिरातीला कमी पडतो, क्वालिटीला कमी पडतो किंवा वरचं पॅकिंग असेल ह्याच्यावर कमी पडतो. ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपल्या ह्याच्यातून असं स्पेशली ट्रेनिंग जसं तुम्ही म्हटलात तसं होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी काहीतरी सपोर्टिव्ह पाहिजे. हो, आहे निश्चित. आपल्या प्रकल्पातून आहे. आता PMFME मधनं पण फूड प्रोसेसिंगला मोठ्या प्रमाणात आपल्याला सहाय्य मिळतं आहे किंवा आपली मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना आहे. तर फूड प्रोसेसिंगच्या बरेचसे आता पुढे येत आहेत आपल्याला स्कीम्स. तर त्या उद्देश हाच आहे आपल्याला त्याच्यामध्ये, की क्वालिटी मेंटेन करणं, ब्रँडिंग, त्याची पॅकेजिंग त्याचं, तर त्याला महत्त्व देणं खूप गरजेचं आहे आणि ते आपल्याला या प्रकल्पातून, स्कीम मधनं आपल्याला निश्चित आपल्याला तिचा उपयोग आता सर्वांना होणार आहे. ओके, थँक्यू सर. थँक्यू भगत साहेब. आणखीन काय कोणाचे प्रश्न असतील तर विचारा. खूप चांगली चर्चा होते. अजून काही सीबीओचे काय प्रश्न असतील, शंका असतील, अडचणी असतील तर जरूर शेअर करा.